शब्दही पडतील अपुरे अशी शिवबाची महती, जाणता राजा शोभून दिसे जगती, माझा जाणता राजा छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडात उदयास आलेल्या स्वराज्य, सुशासन आणि समृद्धीच्या महान गाथा आजही आपल्याला प्रेरित करतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यास वंदन आणि 19 फेब्रुवारी रोजी असणाऱ्या शिवजयंतीच्या तसेच शिवराज्याभिषेक उत्सवाच्या सर्वांनाच मंगलमय शुभेच्छा. नमस्कार, मी तेजस्विनी कांबळे, सभागृहात उपस्थित विचारमंचावरील सन्माननीय अतिथी मान्यवर, संविधानिक अधिकारी, विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य, आमंत्रित मान्यवर, विविध प्राधिकरणांचे सदस्य, विविध संकुलांचे संचालक, विभाग प्रमुख, शिक्षक वृंद, प्रशासकीय अधिकारी व इतर कर्मचारी, विविध संघटनांचे आणि संस्थांचे पदाधिकारी, माध्यम प्रतिनिधी आणि प्रिय विद्यार्थी, आपल्या सर्वांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने मनस्वी स्वागत. शिवजयंती निमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ तर्फे आज शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी योजले आहे. आजच्या विशेष व्याख्यानाच्या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या समवेत आहेत कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, प्रकुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सन्माननीय व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर जोगेंद्र सिंह बिसेन, प्रकुलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. तसेच आपल्या सोबत आहेत माननीय योगिनी घारे, कुलसचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, माननीय डॉक्टर केदारनाथ काळवणे, संचालक विद्यार्थी विकास विभाग आणि माननीय डॉक्टर राजेंद्र वडजे, संचालक राष्ट्रीय सेवा योजना विभाग. मी मंचावरील सर्वच मान्यवरांचं येथे सहृदय स्वागत करते. सर्वप्रथम मी मान्यवरांना विनंती करते त्यांनी प्रतिमा पूजन करावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय कमी वयात आपली जबाबदारी समजून स्वराज्यासाठी कार्य केले. शिवरायांच्या जन्मामुळे गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घौडदौड सुरू झाली. शिवरायांच्या काळात प्रजा सुखी आणि समृद्ध होती. एक आदर्श शासनकर्ता, उत्कृष्ट योद्धा व सहिष्णू राजा म्हणून त्यांची भारत आणि विशेषत्वाने महाराष्ट्राच्या इतिहासात आपला त्यांनी ठसा उमटवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, कर्तृत्वाची, पराक्रमाची खूप महान महती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. शिवराज्याभिषेक या अभूतपूर्व घटनेस 350 वर्ष पूर्ती झाली. विद्यापीठाच्या वतीने आज शिवराज्याभिषेक रॅली स्पर्धा, शिवराज्याभिषेक चित्ररथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते आणि आता आपण सर्वजण आयोजित विशेष व्याख्यानाच्या कार्यक्रमाप्रसंगी इथे उपस्थित आहोत. मी मान्यवरांना विनंती करते आपण स्थानपन्न व्हावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागतासाठी मी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक माननीय डॉक्टर केदारनाथ काळवणे सरांना आमंत्रित करते. सर्वांना नमस्कार. सन्माननीय विचार मंच आणि या मंचावर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते, उत्तम प्रशासक आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे प्रकुलगुरू सन्माननीय प्राध्यापक जोगेंद्र सिंह बिसेन, आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय प्रकुलगुरू लक्ष्मीकांत दामा सर, त्यासोबतच कुलसचिव मॅडम योगिनी घारे मॅडम, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे सर, सभागृहामध्ये उपस्थित असणारे व्यवस्थापन परिषद सदस्य आदरणीय चिलवंत सर, डॉक्टर गौतम कांबळे सर, डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर, घनवट सर, वेगवेगळ्या संकुलातून इथं उपस्थित असणारे सर्व शिक्षक, विद्यार्थी, विद्यापीठाचे कर्मचारी, अधिसभा, अधिपरिषद, व्यवस्थापन परिषद सदस्य आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम उद्या 19 तारखेला मोठ्या उत्साहामध्ये आपण शिवजयंती साजरी करणार आहोत. त्याची सुरुवात आपण आजपासून केलेली आहे. तर अशा शिवजयंतीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि मंचावर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांसह आपणा सर्वांचं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. आपल्या सगळ्यांना माहित आहे, छत्रपती शिवाजी महाराज
हे जगातले थोर राज्यकर्ते होते. महाराष्ट्र आणि देश आपण त्यांच्याकडे दैवत म्हणून बघतो. अत्यंत बलाढ्य अशा सत्तेशी लढा देऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. हे स्वराज्य या देशातील सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणारं होतं आणि म्हणून जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे एक श्रेष्ठ राजे ठरले. त्यांच्या कार्याला अनेक पैलू आहेत. त्यांची युद्धनीती असेल, प्रशासन असेल किंवा भाषिक धोरण असेल, असे अनेक अशा गोष्टी आहेत की त्यांच्या चरित्राबद्दल आपल्याला सांगता येईल. आजचे जे प्रमुख वक्ते आहेत ते त्या अनुषंगाने आपली मांडणी जी आहे ती करणारच आहे. तर त्यांचे विचार, त्यांचं कार्य आणि त्यांचा आदर्श पुढे घेऊन जाण्याच्या उद्देशानं देशभर, राज्यभर वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते उपक्रम साजरे होत आहेत. 6 जून 1674 जो राज्याभिषेक झाला त्याला 350 वर्ष पूर्ण झाले आणि त्या निमित्ताने गेल्या 6 महिन्यापासून म्हणजे महाराष्ट्र शासनासह वेगवेगळी विद्यापीठं जी आहेत ती विद्यापीठं शिवराज्याभिषेक वर्ष जे आहे ते वर्ष साजरे करत आहेत. तर त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आणि आपल्या विद्यापीठाचा एक जबाबदारी म्हणून आपण काही एक संयुक्त उपक्रम जे आहे ते उपक्रम या निमित्ताने हाती घेतलेले आहेत. तर अगदी सुरुवातीला आपण 6 जूनला शिवस्वराज्य दिन माऊली जाधव यांचं व्याख्यान जे आहे ते महामेरू नीतिवंत प्रजावत्सल छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरचा व्याख्यानाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता. आपला जो युवा महोत्सव झालेला आहे त्या युवा महोत्सवामध्ये पहिल्यांदा आपण लोककला हा विभाग समाविष्ट केला आणि त्याच्यामध्ये पोवाडा नावाची लोककला जी आहे ती पहिल्यांदा यावर्षी आपण समाविष्ट केली. मला सांगायला आनंद वाटतो की अत्यंत रंगतदार आणि चांगली स्पर्धा जी आहे ती झाली. 39 कला प्रकार घेऊन कला सादर करणारं सर आमचं विद्यापीठ हे सध्या महाराष्ट्रात एकमेव विद्यापीठ आहे. 39 कला प्रकार घेऊन आपण युवा महोत्सवामध्ये सादरीकरण केलेलं आहे आणि त्यामध्ये पोवाडा समाविष्ट करण्याचा उद्देश सुद्धा शिवराज्याभिषेक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे कार्य आहे ते लोकांसमोर जावं हा एक उद्देश होता. त्यानंतर माननीय अधिसभा आणि सगळ्याच अधिकार मंडळाच्या सूचनेनुसार आपण शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते राबवले पाहिजे यासाठी एक समिती जी आहे ती समिती माननीय कुलगुरू महोदयांनी गठीत केली. त्या समितीचे अध्यक्ष आहेत आपल्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदरणीय देवानंद चिलवन सर, सदस्य म्हणून डॉक्टर गौतम कांबळे सर आहेत, अंजना लावण मॅडम आहे, डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर आहेत. तर या समितीनं वर्षभर कोणकोणते उपक्रम आपण या निमित्ताने साजरे केले पाहिजे याची उपक्रमाची एक आखणी जी आहे ती आखणी केलेली आहे. त्याचा एक उल्लेख मला या निमित्तानं करणं संयुक्तिक वाटतं. आपण वक्तृत्व स्पर्धा जी आहे ती वक्तृत्व स्पर्धा 2 फेऱ्यांमध्ये घेतलेली आहे. वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये प्राथमिक पातळीवर एक स्पर्धा घेतली आणि अंतिम जी स्पर्धा आहे ती विद्यापीठात आपण घेतलेली आहे. त्यानंतर एका परिसंवादाचं आयोजन जे आहे दिवसभरासाठी ते सामाजिक शास्त्र संकुलात होणार आहे. आदरणीय गौतम कांबळे सर त्याचं नियोजन करत आहेत. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं रॅली स्पर्धा जी आहे ती स्पर्धा घेण्याचं आपलं ठरलेलं होतं आणि सकाळी ती रॅली जी आहे ती संपन्न झालेली आहे. तिचं विसर्जन जे आहे ते इथं झालेलं आहे. त्यासोबतच चित्ररथ यात्रा जी आहे ती काढलेली आहे. ती सगळी मुलं आपल्या समोर बसलेली आहे. त्यानंतर चित्र वस्तू शस्त्र प्रदर्शन सुद्धा तो एक कार्यक्रम आपण घेणार आहोत. तो सुद्धा सामाजिक शास्त्र संकुलाच्या वतीनं होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार कार्यावर जयंतीच्या निमित्ताने आपण एक व्याख्यान आयोजित करण्याचं ठरलेलं होतं. तर तोच कार्यक्रम आता होतो आहे. आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र बिसेन सर हे जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज या विषयाच्या अनुषंगाने मांडणी करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम येणाऱ्या 6 जूनला आपण पोवाड्याची एक स्पर्धा जी आहे ती स्पर्धा घेणार आहोत आणि एक महाराष्ट्रातला मोठा शाहीर जो आहे त्या शाहिराला बोलून त्याचा एक कार्यक्रम ठेवणार आहोत आणि त्या पोवाड्याचं वक्तृत्व स्पर्धेचं आजच्या रॅलीचं सगळ्याचं पारितोषिक वितरण जे आहे ते 6 जूनला आपण करणार आहोत. तर अशा पद्धतीनं शिवराज्याभिषेक वर्ष जे आहे ते वर्ष वेगवेगळ्या उपक्रमाच्या निमित्ताने आपण साजरं करणार आहोत. तर आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला जे प्रमुख व्याख्याते आपल्यामध्ये उपस्थित आहेत तर त्यांचा एक परिचय मी आपल्यासमोर ठेवतो आहे. डॉक्टर जोगेंद्र बिसेन सर यांचं मूळ गाव किल्ले धारूर जिल्हा बीड हे आहे.
सर मागील 27 वर्षापासून दयानंद महाविद्यालय लातूर जे आहे तेथे सर हिंदी विषयाचे अध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि पुढे प्राचार्य सुद्धा त्या महाविद्यालयाचे सर होते. त्यासोबतच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ जे आहे त्या विद्यापीठाचे प्रकुलगुरू म्हणून सरांनी काम केलेलं आहे. सर सध्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे प्रकुलगुरू आहे. माननीय राष्ट्रपतींच्या शिफारसीने मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने मौलाना आझाद राष्ट्रीय विद्यापीठ हैदराबादच्या कार्यकारी समितीवर सरांची 3 वर्षासाठी नेमणूक झालेली होती. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठची जी अधिसभा आहे त्या अधिसभेवर सलग 3 वेळा सर निवडून आलेले आहे आणि त्या अधिसभेमध्ये अत्यंत उत्तम अशा पद्धतीचं काम जे आहे ते सरांनी केलेलं आहे. त्यासोबतच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचं जे हिंदी अभ्यास मंडळ आहे त्याचे सर माजी अध्यक्ष आहे. त्यासोबतच विद्यापरिषद सदस्य आहे. याच विद्यापीठामध्ये सरांनी मानवीय विज्ञान शाखेचे अधिष्ठाता म्हणून सुद्धा काम बघितलेलं आहे. आणि भूकंपानंतर स्थापन झालेल्या जनकल्याण निवासी विद्यालयाचा प्रकल्पाचे कार्यवाह म्हणून सरांनी 5 वर्ष जबाबदारी जी आहे ती सांभाळलेली आहे. महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016च्या अनुषंगाने गठीत केलेल्या समान परिनियम निर्धारण समितीचे सर सदस्य होते आणि त्या अनुषंगाने सुद्धा अत्यंत चांगलं काम सरांनी केलेलं आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली 8 विद्यार्थ्यांनी PhD जी आहे ती पदवी प्राप्त केलेली आहे आणि 12 विद्यार्थ्यांनी MPhil ही पदवी जी आहे ती प्राप्त केलेली आहे. सरांची दुसरी ओळख अशी आहे की हिंदी साहित्याच्या क्षेत्रामध्ये लेखनाच्या क्षेत्रामध्ये भारताच्या पातळीवर एक महत्त्वाचं नाव आहे आणि लेखक संपादक म्हणून सरांची जवळपास 9 पुस्तकं जी आहेत ती प्रसिद्ध झालेली आहे. देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील 13 महाविद्यालयांच्या न्याक मूल्यांकन करण्यासाठी जी टीम जाते त्या टीमचं अध्यक्ष म्हणून सुद्धा सरांनी काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळेजण ऐकतोय की जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आहे तर त्याच्या अंमलबजावणीसाठी त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जी सुकाणू समिती गठीत केलेली आहे त्या समितीचे सर सन्माननीय सदस्य आहेत. जवळपास 100 पेक्षा अधिक चर्चासत्राचे अध्यक्ष साधन व्यक्ती म्हणून सरांनी भूमिका पार पाडलेली आहे. आणि मला आठवतं की विद्यार्थी दशेमध्ये जेव्हा मी होतो तर सर वेगवेगळ्या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धांचे परीक्षक म्हणून सुद्धा सर असायचे आणि एक वक्ता म्हणून सरांची ख्याती आहे. सरांना त्यांच्या कामासाठी महत्त्वाचे काही पुरस्कार मिळालेले आहेत. खरं तर सगळ्याच पुरस्कारांचा निर्देश जो आहे तो मी इथं करत नाही. काही जे उल्लेखनीय पुरस्कार आहे त्याचा उल्लेख मला करणं महत्त्वाचं वाटतं. महाराष्ट्र शासन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय एकता पुरस्कार जो आहे हा 21-22 ला सरांना मिळाला आहे. त्यासोबतच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड शैक्षणिक वर्ष 2012-13चा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जो आहे हा पुरस्कार फार महत्त्वाचा असतो. तो कुणालाही मिळत नाही. तर हा एक उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सरांना सन्मानित केलेला आहे. त्यासोबतच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या उत्कृष्ट परीक्षा सहकेंद्र प्रमुखाच्या पुरस्काराने सुद्धा सरांना सन्मानित केलेला आहे. मेघालय येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय पातळीवरील NCC ॲडव्हान्स लीडरशिप कॅम्पमध्ये सरांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे. आणि राज्यस्तरीय कबड्डी पंच परीक्षेत सर 1994 मध्ये राज्यात सर्वप्रथम आलेले आहे. 100 पेक्षा अधिक वादविवाद वक्तृत्व स्पर्धांचे पुरस्कार आहेत. राज्यात अनेक ठिकाणी व्याख्याने सरांना दिलेली आहे. रणसम्राट क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मागील 12 वर्षापासून 9 वर्षाच्या स्वागत प्रीत्यार्थ चैत्र पल्लवी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सर करतात. तर असं बहुविध व्यक्तिमत्व असणारं म्हणजे साहित्य, वक्तृत्व, प्रशासन, सामाजिक चळवळ अशा विविध अष्टपैलू असणारे सर आता आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद माननीय डॉक्टर केदारनाथ काळवणे सर. विचारमंचावरती उपस्थित मान्यवराचे आपण स्वागत करीत आदर सत्काराची भावना इथे व्यक्त करतोय. सर्वप्रथम आजचे प्रमुख व्याख्याते सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर जोगेंद्रसिंह बिसेन सरांचं स्वागत आदरणीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. अध्यक्षांच्या हस्ते हा सत्कार इथे संपन्न होतो. तर्कशुद्ध विचारसरणी आणि प्रज्ञावंत व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर जोगेंद्रसिंह बिसेन सर.
समाजात चांगले विचार रुजावेत यासाठी सतत प्रयत्नशील असतात. विद्यापीठाच्या वतीने आपले सप्रेम स्वागत. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सरांचं स्वागत माननीय डॉक्टर केदारनाथ काळवणे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सर, आजच्या कार्यक्रमाप्रसंगी ज्यांची विशेष उपस्थिती लाभली अशा आदरणीय योगिनी घारे मॅडम यांचं स्वागत माननीय डॉक्टर राजेंद्र वडजे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आपण स्थानपन्न व्हावं. आपल्याला लाभलेले व्याख्याते सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर जोगेंद्रसिंह बिसेन सर यांना विनंती की त्यांनी आपल्या व्याख्यानास प्रारंभ करावा. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरती विचारमंथन प्रस्तुत करावे. व्यासपीठावर विराजमान आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष विद्यापीठाचे प्रकुलगुरू दामा सर, विद्यापीठाच्या कुलसचिव भगिनी योगिनी घारे मॅडम, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे सर, ज्यांच्या आदेशाचं पालन करून मी या ठिकाणी उभा आहे, ते विद्यार्थी विकास विभागाचे संचालक केदारनाथ काळवणे सर, या सभागृहामध्ये उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक देवानंद चिलवंत सर, कांबळे सर, काळवणे सरांना यांना बोलवावं अशी सूचना ज्यांनी केली आणि एका अर्थाने त्यांनी कदाचित परीक्षा बघण्याचा त्यांचा हेतू असू शकतो, असे ज्येष्ठ प्राध्यापक प्रभाकर कोळेकर सर, माझ्यासोबत आलेले माझे सहकारी रमेश धनुश्वर सर, दोन युवक या सभागृहामध्ये आहेत, त्यांचाही परिचय आपल्या सर्वांना व्हावा असं मला वाटतं. विद्यार्थी परिषदेचे दोन पूर्णवेळ कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ते दोघेही आपल्याला नमस्कार करतील. एकाचं कार्यक्षेत्र पुणे आहे आणि दुसऱ्याचा कार्यक्षेत्र आपल्या दरबारामध्ये जो असणारा. हा परिचय यासाठी दिला की 21व्या शतकामध्ये मी, माझं कुटुंब, माझा मोबाईल, माझं वाहन, माझी सुखसोय, उशिरापर्यंत विश्रांती, मला काय मिळेल अशी भूमिका न बाळगता आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या आयुष्यातली काही वर्ष समाजासाठी देण्याची भावना मनात ठेवून संघटन सांगेल त्या ठिकाणी आपलं घर कुटुंब सर्व सोडून त्या ठिकाणी काम कसं करावं त्याचा एक वस्तुपाठ आपल्या सर्वांसमोर उपस्थित करण्यासाठी आलेले दोन्ही कार्यकर्ते आणि त्यांचा मार्ग ज्यांनी प्रशस्त केलेला आहे, जे या सोलापूर नगरीचे आहेत, त्यांचाही उल्लेख या ठिकाणी करतो. ते माननीय चंद्रवीरजी बनकर, त्यांनी आयुष्यातली आपली काही आपले दर्शन जर असं काही ना दिलं तर बरं होईल, म्हणजे माझा पुढचा मार्ग झाला थोडा सोपा होईल. त्याला खूप पहिल्यांदा माहीत असेल की पूर्ण काम तुम्ही केलंय, म्हणजे आयुष्यातली काही 2, 4, 5, 7 वर्ष समाजासाठी दिलेली आहे. आणि या सभागृहामध्ये उपस्थित सर्व देशभक्त बंधू भगिनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली. 350वा राज्याभिषेक दिवस आपण साजरा केला आणि हे पूर्ण वर्ष 350 वर्ष म्हणून आपण साजरं करतो आहोत. 6 जून 1674 महाराजांचा राज्याभिषेक झाला. 16 फेब्रुवारी 1630 महाराजांचा जन्मदिवस. माझ्यासारख्या वक्ता असा विचार करतो, मी प्रारंभी तर नमूद करतो की मी इतिहासाचा प्राध्यापक नाही आहे. म्हणजे कोळेकर सर माझी परीक्षा घेण्यासाठी बसलेले आहेत तिथं आणि त्यांनी तिकडे रेकॉर्डिंग सुरू केलेली आहे. मग ती रेकॉर्डिंग व्हावी अडचण नाही आहे आणि त्याच्यात काही उणीव दोष राहिले असतील तर ते मोकळेपणाने कोणी सांगायला काही हरकत नाही. मी प्रयत्न करणार आहे की माझ्या परीने मला जे वाटतं ते मांडण्याचा. एक नक्की आहे की मी मुळात शिक्षक आहे आणि शिक्षकांनी जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे असं माझ्या शिक्षकांनी मला सांगितलेलं आहे.
आणि ते पालन करण्याचा मी प्रयत्न करतोय. मी माझ्या शब्दांकनाच्या प्रारंभीच विद्यापीठाचं मनपूर्वक अभिनंदन करतो की एक चांगला उपक्रम विद्यापीठानं आपल्या हाती घेतला आणि समाजापर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे. केवळ समाजापर्यंत पोहोचलाच नाही पाहिजे तर तो त्याला आपल्या जीवनाचा भाग झाला पाहिजे, त्यांनी तो जगला पाहिजे. या भूमिकेतून शिवजयंतीच्या निमित्तानं रॅलीचं आयोजन, त्याची स्पर्धा, मग पोवाड्याचं आयोजन, पोवाडा ही स्पर्धा पुन्हा योग महोत्सवाचा एक भाग, असं करत 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 आपल्या सर्वांना मावळ्यांची वेशभूषेसह महाराजांच्या वेशभूषेतही या ठिकाणी आपण उपस्थित आहात. हा संदर्भ यासाठी देतो, आपल्या सर्वांचं अभिनंदनही करतो. रामायण सिरियल झाली आणि रामायण सिरियलमध्ये रामाची भूमिका अरुण गोविंदांनी केली. आता ही स्थिती अशी आहे की अरुण गोविंद ज्या ठिकाणी जातात ते समोर आले की लोक त्यांना राम म्हणून नमस्कार करतात. मी तुम्हाला हे याच्यासाठी सांगतोय की आपण आता वेशभूषा मग मासाहेबांची परिधान केली असेल किंवा शिवरायांची परिधान केली असेल तर स्वाभाविकपणे शिवाजी महाराजांचा तो भाव, ते गुण, तो आदर्श आपल्यातही तो रुजवावा लागेल. ते तुम्ही जरूर रुजवा. मी असा विचार करतो की इतिहासाची ही पानं कशासाठी काढायची म्हटलं 350 वर्षासाठी राज्याभिषेकाला. त्याच्या 50 वर्ष आधी 45 वर्ष आधी त्याच्या महाराजांचा जन्म 1630चा जन्म, म्हणजे जवळपास 400 वर्ष पूर्ण होत असताना अजूनही वारंवार आम्ही सर्व महाराजांचं पुण्यस्मरण करतो. त्याचं कारण काय असावं? महाराज केवळ महाराष्ट्राचे नाहीत हे आपल्या डोक्यात ठेवलं पाहिजे. क्रमांक 1, महाराजांना कुठल्याही एका जातीमध्ये तुम्ही बंदिस्त करू नका. क्रमांक 2, महाराज हे केवळ महाराष्ट्राचं आराध्य दैवत नाही. महाराज छत्रपती शिवाजी महाराज अखिल भारत भूमीचे सुपुत्र आहेत आणि ते भारताचे प्रेरणा स्रोत आहेत. म्हणजे देशाच्या पातळीवर ज्या ज्या वेळी अनाचार आणि दुराचार दंभाचार समाजामध्ये वाढेल आणि त्याच्या विरोधामध्ये संघर्ष करण्याची स्थिती उत्पन्न होईल, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण हे प्रत्येकाला करावं लागेल, अनिवार्य ठरेल, प्रेरक ठरेल. कारण या इतिहासाच्या विस्तीर्ण अशा या कालपटावर या महापुरुषांच्या पावलांचे ठसे उमटलेले आहेत. त्यांचा मागोवा घेत आम्हाला आमच्या भविष्याच्या नवीन वाटा, नवीन वळणे, नवीन मार्ग हे उधळायचे आहेत. उद्याचा आमचा भविष्यकाल उज्ज्वल व्हावा हे जर आम्हाला वाटत असेल तर स्वाभाविकपणे मग शिवचरित्राची पारायणं आम्हाला घालावी लागतील. मी महाराजांच्या जीवनातील मोजके काही प्रसंग आपल्याकडे ठेवणार आहे. केवळ सणावळी आपल्यासमोर मांडणार नाही, काही वर्षांचा, तारखांचा उल्लेखही त्यात येईल, काही घटनांचाही उल्लेख येईल. परंतु त्या सर्व प्रसंगांना मी वर्तमान काळाची जोड देण्याचा प्रयत्न करणार आहे की या परिस्थितीमध्ये या गोष्टींची आवश्यकता आहे. मग शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दलचा विचार करत असताना स्वाभाविकपणे माझ्या मनात असा प्रश्न उत्पन्न होतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी महाराष्ट्रात मराठी नव्हते का? पहिला प्रश्न. तर महाराष्ट्रातही मराठी होते. तलवार आणि घोडाची कुलदैवत होती. दख्खनच काय मनात आलं तर उत्तरेला देखील पादाक्रांत करण्याचं सामर्थ्य त्यांच्या भुजदंडामध्ये होतं. मग असं काय घडलं की बाकीच्या अन्य पराक्रमी व्यक्तींचा उल्लेख आपण करत नाही, छत्रपती शिवरायांचा उल्लेख करतो? काय कारण असेल? तर महाराजांच्या जीवनचरित्राचं अवलोकन करत असताना 2 घटनांचा संदर्भ देतो. मग ती परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर येईल आणि त्या ज्या परिस्थितीमध्ये महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तर मग आपल्या लक्षात येईल की महाराजांनी कोणत्या परिस्थितीमध्ये आपला पराक्रम कशा पद्धतीने केला. पहिली घटना आहे, महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती. सरस्वती आपल्या 4 हाताची ओंजळ करून महाराष्ट्रावर ज्ञान ओतत होती. विद्येचा सुगंध देवगिरीच्या दरबारामध्ये घमघमत होता.
आणि एवढ्यात महाराष्ट्राला दृष्टी लागली. विद्यार्थ्याच्या पाठीमागून आझादचंद्र आणि चांदणी भारतावर चाल करून आली, महाराष्ट्रावर चाल करून आली आणि 8,000 अफगाणी घोडा आज चौटा उधळत घामाळत फेसळत हा देवगिरीवर चाल करून गेला. 8,000 अफगाणी छाताडे फुसफुसत, 8,000 अफगाणी मनगटे शिवशिवत आक्रोश करत देवगिरीवर चाल करून गेली. त्याचा मोर्चा होता अल्लाउद्दीन खिलजी आणि अल्लाउद्दीन खिलजीने आजचाच दिवस शनिवार आहे 6 फेब्रुवारी 1294 वार शनिवार 8,000 पठाणांनी देवगिरीवर हल्ला केला. देवगिरीचा पाडाव झाला. राजा रामदेवरायाची कन्या जेठाई अल्लाउद्दीन खिलजीला भेट म्हणून देण्यात आली. अल्लाउद्दीन खिलजीला देवगिरी लुटली, संपत्ती लुटली, एका अर्थानं आमची अब्रूही लुटली म्हणायला हरकत नाही. मला असं वाटतं की मग पराक्रमी महाराष्ट्र त्यावेळेस काय करत होता. त्यावेळेस आमच्या महाराष्ट्रातील सर्व पराक्रमी मंडळी मंदिरात बसून एका गहन प्रश्नावर चर्चा करत होती, संन्यासाच्या मुलाला मुंज करू द्यायची की नाही. मला असं वाटतं देशावर संकट आलंय. आपण वेगळ्या संदर्भाने असा जर विचार केला की मी आता सोलापूर विद्यापीठाच्या सभागृहामध्ये मांडणी करतोय आणि अचानक विद्यापीठाच्या शेजारी एखादी दुर्घटना घडली तर आम्ही काय करावं. आपल्यापैकी कोणत्याही शुद्ध व्यक्तीनं उठावं आणि म्हणावं की सर तुमचं भाषण थांबवा, तुम्ही आणि मी आपण जाऊ तिथे आग लागलेली ती पहिले आग विझू, पुन्हा येऊ आणि पुन्हा आपण ऐकत बसतो त्याचे काय ऐकायचं. हे घडलं नाही. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये जगाच्या कल्याणाची आता विश्वात्मके देवे येणे वाग्य नेतो शावे पुढे माऊली म्हणतात जो जे वांछिल तो थे लाहो असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींना देखील भीक द्यायची की नाही अशा प्रश्नावर आपल्याकडे चर्चा सुरू होती. हे पहिलं उदाहरण. म्हणजे कोणत्या प्रश्नाला महत्व द्यावं, आवश्यकता कशाची आहे याचं भानच आम्ही विसरून गेलो होतो. दुसरी एक घटना सांगतो. निजामशहाचा दरबार सुटलेला आहे. आज आपली रॅली चालू होती. त्या रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आपण माल्यार्पण केलं आणि त्याच वेळेस पोवाडा सुरू होता. किती जणांनी ऐकला मला माहित नाही पोवाडा. त्या पोवाड्यामध्ये सुरू होता तोच संदर्भ या ठिकाणी देतो. तो आहे निजामशहाचा दरबार सुटलेला आहे आणि दरबार सुटल्यानंतर दरबारातला एक एक मानकरी आपापल्या मानाच्या वाहनावर आरूढ होऊन, कोणाला हत्तीचा मान आहे, कोणाला घोड्याचा मान आहे, कोणाला पालखीचा मान आहे, आपापल्या मानाच्या वाहनावर आरूढ होऊन तो सरदार निघालेला आहे. गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये एवढ्यात खंडागळ्यांचा हत्ती पिसाळला. खंडागळे हे सरदार निजामाचे. खंडागळ्यांचा हत्ती पिसाळला आणि त्या पिसाळलेल्या खंडागळ्याच्या हत्तीने समोर येईल त्याला आपल्या सोंडेमध्ये पकडायचं, आकाशात भिरकवायचं, खाली आदळायचं, त्याच्यावर पाय द्यायचा आणि पुढे तो जायचा. हा पिसाळलेला हत्ती एका सिंहानं पाहिला. त्या सिंहाचं नाव दत्ताजी जाधव. हे दत्ताजी जाधव म्हणजे मासाहेबांचे बंधुराज, लखुजी जाधवांचे पुत्र. दत्ताजीला आपल्या सैन्याला सांगितलं की जा हत्तीला आवरा. दत्ताजीचं सैन्य हत्तीवर चाल करून गेलं. हातात तलवारी भाले. हत्तीच्या अंगावर आघात सुरू झाले. हत्तीच्या मस्तकावर बसलेला माहूत त्याच्या गंडस्थलावर अंकुशाचे आघात करतोय. सैन्यांच्या तलवारी भाल्यांचे आघात आणि मस्तकावर बसलेला तो बाहूत त्याच्या अंकुशाच्या आघाताने हत्तीच्या मस्तकातून रक्ताच्या चिरकाटा बाहेर पडायला लागल्या. थोड्याच कालावधीमध्ये हत्ती शेंद्राच्या पहाडासारखा माखून गेला, लाल रुंद माखून गेला. परंतु हत्ती आवरला जात नाहीये. हत्ती आपल्या सैन्याला नियंत्रणात येत नाही हे पाहिल्याबरोबर त्या सिंहानं प्रत्यक्ष स्वतः आपली शमशीर उपसली आणि दत्ताजी जाधव जातीनं चाल करून हत्तीवर गेले. हत्तीनं पाहिलं एक नवीन सावध समोर आलाय.
हत्तीने आपला मोर्चा वळवला, दत्ताजीवर चाल केली. दत्ताजी समोर होता. दत्ताजीच्या अंगावर हत्ती येत पाहिल्याबरोबर दत्ताजीने हत्तीला बगल दिली आणि दत्ताजी हत्तीच्या पाठीशी गेला. हत्तीच्या लक्षात असं आलं की आपल्या हातातलं सावज निसटलं. मग हत्ती दत्ताजीचा शोध घेण्यासाठी जागेवर फिरायला लागला. जसा जसा हत्ती जागेवर फिरत होता तसा तसा दत्ताजी देखील हत्तीच्या पाठीशी तसा तसा फिरत होता. दत्ताजी सापडत नाही पाहिल्यानंतर हत्तीने आपली सोंड सोडली आणि आपल्या सोंडेच्या मार्फत दत्ताजीचा शोध सुरू केला. आपल्या सावजाचा शोध हत्तीनं आपल्या हत्तीच्या सोंडेच्या मार्फत सुरू केला. ज्या क्षणाची दत्ताजी वाट पाहत होता तो क्षण आला होता. हत्तीनं सोंड सोडली होती. दत्ताजीला उड्डाण भरलं आणि दत्त म्हणून दत्ताजी हत्तीच्या समोर आला. आपल्या शमशेरीला आज्ञा दिली. आपल्या आराध्य देवतेचं नाव घेतलं आणि शमशेर चालवली. दत्ताजीच्या शमशेरीनं काम केलं. हत्तीचं ऐश्वर्य संपलं. हत्तीची सोंड कापल्या गेली. रक्ताचा पाट व्हायला लागला. हत्ती चित्कार करत खाली कोसळला. घटना एवढीच घडली असती तर इतिहासकारांनी नोंद घेतली नसती, माझ्यासारख्याला वाचायला मिळाली नसती आणि मी ती तुम्हाला सांगितली नसती. घटना एवढीच घडली नाही. जेव्हा दत्ताजी हत्तीवर चाल करून निघाला त्यावेळेस दत्ताजीला एकाला आरोळी दिली. दत्ताजी हत्तीला आवरा परंतु हत्तीला मारू नका कारण हत्ती मानाचा आहे. ही आरोळी होती दुसऱ्या सिंहाची. त्या सिंहाचं नाव आहे संभाजी भोसले. मी दत्ताजीला म्हटलं होतं की हत्तीला मारू नको पण दत्ताजीला माझं ऐकलं नाही. दत्ताजीला हत्ती मारला. म्हणून दुसऱ्या सिंहानं आपली शमशेर उपसली आणि संभाजी भोसले दत्ताजीवर चाल करून आले. संभाजी भोसले आणि दत्ताजी जाधवांची झुंज सुरू झाली. संभाजी भोसलेच्या हातून दत्ताजी जाधव मारला गेला. वाड्यासरशी मारता लखुजी जाधवांच्या कानावर पोचली की तुमच्या मुलाला दत्ताजीला मारलं. संभाजी भोसल्यानं म्हणजे तुमच्या जावयाच्या भावानं, शहाजीराजांचे भाऊ संभाजी म्हणजे भोसले कुळात 3 संभाजी, एकापेक्षा एक पराक्रमी परंतु अत्यंत वाईट स्थितीत तिघेही मारले गेले. एक संभाजी शहाजीराजांचे बंधुराज, दुसरे संभाजी शिवाजी महाराजांचे बंधुराज, तिसरे संभाजी शिवाजी महाराजांचे पुत्र. तिन्ही प्रचंड पराक्रमी. लखुजी जाधवांच्या कानावर वार्ता पडली. शहाजीराजांचे बंधुराज तुमची कन्या मासाहेब जिजाऊ त्यांचे दीर संभाजी भोसलेंनी तुमच्या मुलाला दत्ताजीला मारलं. लखुजी जाधवांनी आपली शमशेर उपसली. आपल्या मिशीला पीळ भरला आणि शपथ घेतली की जोपर्यंत संभाजीच्या रक्तानं माझ्या शमशेरीला स्नान घालणार नाही तोपर्यंत शमशेरीला म्यान दाखवणार नाही. नग्न तलवार घेऊन लखुजी जाधव निघाले. लखुजी जाधव संभाजीवर चाल करून आले. लखुजी जाधव आणि संभाजी भोसल्यांचं युद्ध सुरू झालं. लखुजी जाधवांच्या हातून संभाजी भोसला मारला गेला. जाधवांची मंडळी आली. दत्ताजी जाधवचं प्रेत घेऊन गेली. भोसल्यांची मंडळी आली. संभाजी भोसल्याचं प्रेत घेऊन गेली. जाधवांची मंडळी रडत होती दत्ताजी जाधवसाठी. भोसल्यांची मंडळी रडत होती संभाजी भोसल्यांसाठी. इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे असं लिहितात की मासाहेब माता जगदंबे समोर आपला पदर पसरून रडते आहे आणि माता जगदंबेला विचारते की जगदंबे मी कोणासाठी रडू? मी माझा भाऊ दत्ताजीसाठी रडू की माझा दीर संभाजीसाठी रडू? पुरंदरे लिहितात ते मासाहेब म्हणते की मी माझा दीर भाऊ दत्ताजीसाठी रडत नाही. मी माझा दीर संभाजीसाठी रडत नाही. मी रडते अवघ्या नादार महाराष्ट्रासाठी की ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, पराक्रम आहे. फक्त हा पराक्रम आणि हे सामर्थ्य कोणाच्या चरणी व्हावं याची अक्कल नाही आहे. कारण दरबार निजामशाहाचा, हत्ती खंडागळाचा लढता जाधव आणि भोसले. संदर्भ यासाठी दिला मित्रांनो की काय अशीच संघर्षाची स्थिती वर्तमान महाराष्ट्रातही पाहायला मिळते.
वर्तमान देशातही पाहायला मिळते की आम्ही कुणासाठी लढतो आहोत, आमचा संघर्ष कुणासाठी सुरू आहे, आमची ध्येय आणि उद्दिष्ट काय असणार आहे. आणि एवढ्यातच मासाहेबांच्या कानावर दुसरी एक बातमी पडली. नाशिकला स्नानासाठी गेलेल्या मासाहेबांच्या प्रत्यक्ष जाऊबाई खेळोजी भोसल्यांच्या सुविद्य पत्नी महावत खानाने हिचं अपहरण केलं. भोसले कुटुंबातील मासाहेबांच्या जाऊबाई. अयोध्येमध्ये राम मंदिराची निर्मिती झाली. 500 वर्षाचा कलंक धुवून काढला. रामायण वर्तमान स्थितीत कशासाठी आहे, आवश्यक आहे. तर रामायण, तर काही मंडळी म्हणतात की रामायण घडलं विषय तरी आता आधार काय आहे, याचा पुरावा काय आहे. आता मी म्हटलं पुरावा द्यायला मी त्यावेळेस नव्हतो. कुठल्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली मला माहित नाही, तिथं नर्स कोण होती मी सांगू शकत नाही. त्यावेळेस सोलापूर महानगरपालिकाही नव्हती की नगरपालिकेत नोंद घ्या वगैरे. प्रश्न असा आहे की रामायण किंवा महाभारत हा आमचा सांस्कृतिक इतिहास आहे. यातील एक एक व्यक्तिरेखा ही आमच्यासाठी प्रेरणा देणारी आहे, मार्गदर्शक ठरणारी आहे. आज माझ्या रामायणाचा व्याख्यानाचा विषय रामायण नाही म्हणून अधिक त्याच्यावर बोलणार नाही. एकच संदर्भ फक्त रामायणाचा देऊन मी पुढे जाणार आहे की रामायण आणि महाभारतातल्या कथा मासाहेबांनी संस्काराच्या कथा छत्रपती शिवरायांना सांगितल्या. आणि मग रामायणातली ही कथा, कोणती कथा की ज्यावेळेस रावणानं सीतेचं अपहरण केलं, जात असताना सीतामातेने आपल्या शरीरावरची आभूषणं तोडून फेकली. सीतामातेचा शोध सुरू झाला. चारी दिशेला शोध घेतात की सीतामाता कुठल्या दिशेला गेलेली आहे. मग एका दिशेला गेलेल्या वानरांना काही दागिने सापडले, तरी ते दागिने गोळा केले, आणले आणि रामासमोर ठेवले. आणि रामाला विचारलं हे दागिने सीतेचे आहेत का पहा. जर हे दागिने सीतामातेचे असतील तर ज्या दिशेला हे दागिने सापडले त्या दिशेला आपण सीतामातेचा शोध घेऊ. रामायणकार लिहितात की शोकमग्न होते राम, पत्नी वियोग आहे, डोळ्यामध्ये अश्रू होते, समोर तर काही दिसत नव्हतं. म्हणून रामाने ते दागिने लक्ष्मणाला पाहायला सांगितले. लक्ष्मणाने एक दागिना उचलला, बाजूला ठेवला, दुसरा दागिना उचलला, बाजूला ठेवला. एक एक दागिना डोळ्यासमोर येत होता, पुढे जात होता. ओळख पटत नव्हती हे दागिने कोणाचे, डोक्यात लावण्याचे, कानात घालण्याचे, गळ्यात घालण्याचे आभूषण कोणाचे माहित नाही. परंतु एक दागिना डोळ्यासमोर आला आणि लक्ष्मणाचा चेहरा उजळला, ओळख पटली. अरे होय, हा दागिना सीतामातेचा आहे. काय दागिना होता? रामायणकार लिहितात, लक्ष्मण असं म्हणतात की ना हम जानामि केयुरे ना हम जानामि कुंडले पुरे तो भाई जानामि नित्यम पदावी नेता. यातील केयूर कुंडल मला माहित नाहीत, कानात घालण्याची, डोक्यात घालण्याची, गळ्यात घालण्याची आभूषण कोणाची आहे. केयूर कुंडल कुणाचे मला माहित नाही. ना हम जानामि केयुरे ना हम जानामि कुंडले, मग नुपुरे तो भाई जानामि नित्यम पदावी नेता. यातील नुपुर मी तेवढी ओळखतो. नुपुर हा पायात घालण्याचा अलंकार. मी जेव्हा वनवासाला निघालो तेव्हा माझ्या माता सुमित्रेने सांगितलं की बाळ, तुला ज्या ज्यावेळेस आईची आठवण येईल तेव्हा तू आई समान असणाऱ्या वहिनीचे दर्शन घेत जा. मी आईचं स्मरण करून वहिनीचे दर्शन घ्यायला जायचो तर माझी नजर तिच्या पायातील नुपुरावर पडायची. मी नक्की काय शिकवतात लक्ष्मण सीता शिकवतात, परस्त्रीकडे पाहत असताना आमची दृष्टी तिच्या पायाकडे असावी, अंतर्मनामध्ये मातृत्वाचा भाव असावा. एका महाविद्यालयात असंच बोललो. तुमच्याकडे कुणाला प्रश्न पडला तर तुम्ही विचारू नये म्हणून आधीच सांगून देतो. कार्यक्रम संपला आणि बाहेर गेले त्यांनी जसं सर एक मिनिट काय काव सर म्हणजे किती वर्ष होता लक्ष्मण वनवासात? म्हटलं 14 वर्ष. मग 14 वर्षात त्यांनी सीतेचं तोंड पाहिलंच नाही का? पाहिलं. मग तुम्ही कसं काय म्हणजे त्यांनी पायाकडे बघत होतो? म्हणजे बाळ, लक्ष्मणानेही सीतामातेचं तोंड पाहिलं जसं तू तुझ्या आईचं आणि बहिणीचं तोंड पाहतो त्या भावनेतून पाहिलं. तू तुझ्या आईचं आणि बहिणीचं तोंड पाहत असताना तुझ्या अंतर्मनामध्ये विवेक असतो, वासना नसते. दुर्दैवाची बाब आहे की हा लक्ष्मण आम्ही विसरून गेलो. या लक्ष्मणाचा संस्कार मासाहेबांनी शिवरायांवर केलेला होता. महाभारतातल्या भीमाचा तो संस्कार मासाहेबांनी शिवरायांवर केला होता. ज्या भीमानं ज्यावेळेस दुःशासनानं भर सभागृहामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला, भीमानं प्रतिज्ञा केली की जोपर्यंत दुःशासनाच्या वक्षस्थळाला विदीर्ण करून त्याच्या तापलेल्या रक्तानं द्रौपदीचे केस भिजवणार नाही तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही.
हा संस्कार मासाहेबांनी शिवरायांवर केला होता. म्हणून तर वर्ष 15 28 जानेवारी 1645 दिवस बाबाजी भिकाजी गुजर गावच्या पाटलांनी गावातील एका महिलेसोबत दुर्व्यवहार केला. त्या बाबाजी भिकाजी गुजरांचे हात कलम करण्याची आज्ञा महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी दिली. कल्याणचा खजिना लुटला. आबाजी सोनदेवांनी कल्याणचा खजिना लुटला. लुटीत संपत्ती मिळाली. लुटीतल्या संपत्तीच्या सोबत कल्याणच्या सुभेदाराची सून देखील सोबत त्यांनी आणली. दरबार भरलेला आहे. लावण्याची रूपवती कल्याणच्या सुभेदाराची सून समोर उभी आहे. त्या काळातला अलिखित नियम असा होता की लुटीतील संपत्ती ही राजाची आणि लुटीत मिळालेल्या स्त्रिया महाराज भेट म्हणून देतील. त्यांच्या सर्वांत दरबार स्तब्ध बसलेला आणि विचार करतोय ही लावण्याची रूपवती आता महाराज कुणाला भेट देणार. एखाद्या सेनापतीला उपहार मिळणार की आबाजी सोनदेवाला भेट म्हणून मिळणार. कोणाला भेट मिळणार. लावण्याची रूपवती समोर उभी आहे. 17-18 वर्षाची होती. कल्याणच्या सुभेदाराची सून. कोणत्या कल्याणच्या सुभेदाराची सून. शत्रूची सून. महाराजांचं आगमन झालं. महाराज आसनस्थ झाले. महाराजांच्या मुखातून वाक्य काय बाहेर पडावं. प्रत्यक्ष माता माद्रीचे चेड पाहिल्याच्या नंतर तो मनोविजय साक्षात युधिष्ठिराला मिळवता आला नाही. तो मनोविजय महाराजांनी मिळवला. मेनकेचं सौंदर्य अवलोकिल्यावर जे इंद्रियाचं दमन विश्वामित्राला करता आलं नाही ते इंद्रिय दमन महाराजांनी केलं. आणि महाराजांनी आज्ञा दिली की खना नारायणाची ओटी भरा आणि सुखरूपीची रवानगी घरी करा. कोण होती स्त्री. शत्रूची स्त्री, शत्रूची पत्नी, शत्रूची सून, शत्रूची भार्या, शत्रूची दुहिता. ज्या शत्रूनं आमच्या असंख्य माता भगिनीवर बलात्कार केलेला होता. पाखराप्रमाणे फडफडणाऱ्या दुर्गावतीच्या बहिणीला अकबराच्या पंजरामध्ये कोंबताना जनानखान्याच्या पंजरामध्ये कोंबताना अकबराच्या मनामध्ये स्त्री दाक्षिण्य हे भाव उत्पन्न झाला नाही. अशा शत्रूची लेक, शत्रूची दुहिता, शत्रूची कन्या, ती जरी शत्रूची कन्या, शत्रूची मुलगी, शत्रूची बहीण असेल तरी प्रत्येक स्त्री ही माझी माता किंवा भगिनी समान आहे असा एक उच्च कोटीचा आदर्श देणारा या प्रकारचा संदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांचं स्मरण आज का करावं वाटतं त्याचं कारण हे आहे की कुठेतरी उल्हासनगरमध्ये वर्तमानपत्रामध्ये आपण बातमी वाचतो की उल्हासनगरमध्ये रिंकू पाटील वर्गामध्ये पेपर द्यायला गेली आणि पेपर देत असताना काही गुंड आले आणि गुंडांनी हजारो लोक होती. हजारो लोकांच्या समोर विद्याप्रभू देसाईची हत्या झाली. कुणीही महाराष्ट्रातला मर्द मावळा समोर आला नाही. विचारावं तिथं 4 गुंड होते, 1 शिक्षक होता असं तुम्ही म्हणा. तिथं तर हजारो लोक होते. नाही सर हे मुंबईमध्ये घडलं, आमच्याकडे नाही घडलं. मी म्हणलं ही फक्त मुंबईत घडतं असं नाही आहे. हे अमृता देशपांडे म्हणून सांगलीत घडतं. नाही ते सांगली सर तिकडे आहे. म्हणजे ही शेजारी तुम्ही लातूर जिल्ह्यात घडतं सत्वगुणी जाधव. नाही सर तो लातूर जिल्हा आहे ना तो खूप लांब आहे. अलीकडे तुळजापूर आहे, धाराशिव आहे. आम्ही सोलापूर. सूर्यवंशी म्हणून हे सोलापूरमध्ये घडतं. हे सोलापूरमध्येही सूर्यवंशी म्हणून घडतं. दुर्दैवाची बाब आहे. याची आम्ही चिंता करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण कशासाठी करायचं तर समाजात वावरत असताना महिलेवर, विद्यार्थीवर, तो कुठल्या जातीची, कुठल्या पंथाची, कुठल्या धर्माची याचा विचार नको आहे. एक महिला म्हणून समाजातला मी एक नागरिक म्हणून माझी जबाबदारी काय हा भाव माझ्या अंतर्मनात निर्माण होणार आहे का. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा अधिकार त्याच व्यक्तीला आहे की शिवाजी महाराजांनी चारित्र्याची जी जोपासना केली, उपासना केली, त्या प्रकारची जोपासना जो करेल त्याला शिवाजी महाराज. शिवाजी महाराज लहानाचे मोठे व्हायला लागले. स्वराज्यावर आक्रमण झालं. महाराजांना स्वतःचं आयुष्यच नव्हतं.
सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला स्वतःचं जीवनच नसतं. संदर्भ देऊन सांगतोय. 5 सप्टेंबर 1659 महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाईंचं निधन झालं. संभाजी महाराजांच्या मातोश्री. 5 सप्टेंबर 1659 पत्नीचं निधन आहे आणि अवघे 2 महिन्याच्या 10 नोव्हेंबर 1659 महाराजांची आणि खानाची भेट आहे. आम्ही आमचे दुःख पुरवत असतो. मला ही अडचण आहे, माझे हे प्रश्न आहेत, माझ्या घरात ह्या समस्या आहेत. महाराजांनी हा संदेश दिला की ज्याला समाजाचं काम करायचं आहे, ज्याला समाजासाठी जगायचं, ज्याला देशासाठी जगायचं आहे, त्याला वैयक्तिक जीवनच नसतं. दुर्दैवाची बाब आहे, आजही आमच्या देशामध्ये अशी महापुरुष आहेत, आम्हाला किंमत नाही आहे. आताही आहे. आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी रात्र झटणारी माणसं आताही समाजामध्ये आहेत. दुर्दैवाची बाब आहे, आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्याच्याकडे आम्ही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. समाजात भारताची कुस वांध झालेली नाहीये, कधीच वांध नव्हती. ही महापुरुषांची भूमी आहे. देश आणि समाजासाठी सर्वस्वाचा होम करणारी अनेक मंडळी या देशामध्ये जन्माला आलेली आहेत, येत आहेत, आता सध्या ही कार्य करत आहेत. त्यांना समजून घ्यायची आम्हाला आवश्यकता आहे. खानाचं आक्रमण झालं. खानाने येत असताना तुळजाभवानीचं मंदिर फोडलं, पंढरपूरचं मंदिर फोडलं, वाईला गेले. हा इतिहास सगळ्यांना माहित आहे, सांगायची गरज नाही. काही जण असं म्हणतात नाही खानाचं महाराजांनी हत्या केली, आता हे तुम्ही असं काही म्हणू नका, कारण यातून भावना दुखावतात. भावना दुखावण्याचा विषयच नाही. जो इतिहास आहे तो आहे, त्याला काय विषय आहे. त्याचं दुसरं कारण हेही आहे की खान ज्यावेळेस आक्रमण करून आला त्यांनी पंढरपूर तुळजाभवानी मंदिर फोडलं, पंढरपूरचं मंदिर फोडलं. मला यामध्ये खानाचा काहीही दोष वाटत नाही. तुम्हाला असं काय म्हणता बिशन सर, खानाचा दोष नाही म्हणता तुम्ही? खानाचा दोष यासाठी मी मानत नाही. खान हा आक्रमक आहे, शत्रू आहे, त्यांनी कसं वागायचं त्याचा विषय आहे. मला चिंता कशाची आहे? मला चिंता याची आहे की ज्यावेळेस तुळजाभवानीचं मंदिर फोडलं त्यावेळेस खानाच्या फौजेमध्ये कोकाटे होते, घोरपडे होते, पांढरे होते आणि त्यांचंही आराध्य दैवत तुळजाभवानी होतं. दुर्दैवाची बाब आहे की ती सगळी मंडळी त्याच्यासाठी आपली सेवा देत होती. चिंता याची आहे. देश की तिजोरी को चोरों से नहीं पहरेदारों से खतरा है. देश की तिजोरी को चोरों से नहीं पहरेदारों से खतरा है. देश को दुश्मनों से नहीं गद्दारों से खतरा है. या देशात राहू शेवटी आम्ही कुठं आहोत? मी कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या पद्धतीशी काही देणं घेणं नाहीये. मी या देशात जन्मलो, या ठिकाणची हवा मी ग्रहण करतो, या ठिकाणचं पाणी मी प्राशन करतो, या ठिकाणचं मी अन्न खातो. मी या देशाचा आहे, पण या देशाची मी एकनिष्ठ राहील, ही भावना आपल्या मनात निर्माण झाली पाहिजे. खानाचं मग मांडणी केली की ते भावना दुखावतात. मी म्हटलं तर मग काय म्हणावं, काय म्हणा. आता एक रामदास फुटालेंनी आपल्यापैकी किती त्यांनी कविता वाचली मला माहित नाहीये, नाव सांगून ठेवतो. पुस्तकाचं नाव खूप छान आहे, कधी संदर्भ मिळाला तर नक्की वाचा. म्हणजे मी विद्यार्थी असताना ते सबंध पुस्तक मी पूर्ण पाठ केलेलं होतं, पूर्ण कविता पाठ केलेल्या आहे. आणि तुम्हाला विश्वास बसताना की तुम्ही असं म्हणा असं फेकतायत, जर कोणाची इच्छा असेल तर आताही या. आताही मी त्यातल्या अर्ध्या कविता तर नक्की पूर्ण म्हणून दाखवतो. आताही दाखवतो. तेव्हा मला चांगलं आठवतं की त्या पुस्तकाची किंमत होती फक्त 25 रुपये. एक पुरस्कार तेव्हा मला 51 रुपयाचा मिळाला. त्यातले 25 रुपये घालून त्यांनी 25 रुपयाचं पुस्तक घेतलं. ते माझ्या अजूनही वैयक्तिक ग्रंथालयात आजही आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे सफेद टोपी लाल होती. आता किंमत वाढलेली आहे, त्याच 25 रुपये होतो. त्यात एक खूप छान कविता रामदास फुटाणे लिहिली. आता कोणाच्या तरी भावना दुखावतात म्हणून मी काय म्हणू. प्रतापगडावर अफजल खानानं आत्महत्या केली होती. शिवाजीची फौज तिथे श्रद्धांजली वाहण्याकरता गेली होती. लाल महालामध्ये खानानेच महाराजांची बोट छाटली होती म्हणून तर महाराजांनी वाघनखं घातली होती. प्रयत्न करून करून ही औरंगजेब हिंदू होत नव्हता म्हणून संभाजी स्वतःचे डोळे फोडून घेत होता. आता असं इतिहास सांगायला असं नाही आहे. जे आहे ते आहे. ज्या चुका झाल्या त्यामुळे दुरुस्त करायला लागतील. जे चुकी झाली ते दुरुस्त व्हावं लागेल. पण मी या
देशात राहून जर एखाद्या विद्यापीठामध्ये भारत तेरे तुकडे होंगे या प्रकारच्या जर घोषणा कोणी करत असेल तर त्या आम्ही सहन करणार आहोत का? त्या कोणीही सहन करणार नाही. आणि आतापर्यंत झाला हे ठीक आहे, कारण आपला समाज हा खूप शोषिक आहे, खूप सहन करतो आम्ही, सहिष्णू आहोत आम्ही. परंतु सहिष्णू आहोत याचा अर्थ आम्ही दुर्बल नपुंसक नाही हेही समजून घेतलं पाहिजे. वेळ आल्याच्या नंतर आमच्या संतांनी आम्हाला सांगितलंय की विंचू देवाऱ्यासी आला पूजा नावडे त्याला तेले पैजाराचे काम अधमासी तो अधम. तुकाराम महाराज म्हणतात विंचू देवाऱ्यावर आला म्हणून त्याची पूजा करू नका. मला मान्य आहे की हा महाराष्ट्र हा माऊलींचा आहे, ज्ञानोबा माऊलींचा आहे. माऊलींनी सांगितलं की आता विश्वात्मके देवे जो जे वांछिल तो त्याला हो प्राणी जातं, हे माऊली म्हणतात, हे बरोबर आहे. पण हा जसा ज्ञानोबा माऊलींचा महाराष्ट्र आहे तसाच हा तुकोबारायांचाही महाराष्ट्र आहे. आणि तुकोबाराय म्हणतात विंचू देवाऱ्यासी आला पूजा ना आवडे त्याला तेले पैजाराचे काम अधमाची तो अधम. पायी झाला से नारू त्याला बांधिला कापरू तेले बिबव्याचे काम अधमाशी तो अधम. या देशात राहून या देशाच्या विरोधात जर कोणी बोलणार असेल तर या देशाचा पुत्ररूप समाज आता सहन करणार नाही. हे आम्हाला केव्हा तरी सांगावं लागेल. महाराज लहानाचे मोठे होत आहेत. महाराजांनी आपल्यासोबत सवंगडी गोळा केलेले आहेत. म्हणजे हत्तीच्या बळाची, सिंहाच्या छातीची, पर्वताच्या सामर्थ्याची, पोलादी मनगटाची अशी संबंध मंडळी महाराजांनी गोळा केली. किती उदाहरणं द्यायची. या सर्व मंडळींच्या बद्दल महाराजांच्या भावना काय होत्या तेही आपण नीट समजून घेतल्या पाहिजे. कुतुबशहाच्या दरबारात महाराज गेले आणि कुतुबशहाच्या दरबारात महाराज गेल्याच्या नंतर कुतुबशहाने एक प्रदर्शनी लावली आणि प्रात्यक्षिका सुरू झाली तिथे. आणि प्रात्यक्षिका सुरू झाल्याच्या नंतर त्या प्रात्यक्षिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य दाखवली जात होती. तेवढ्यात महाराजांच्या सैन्यातल्याही मंडळीला काही कौशल्य दाखवा म्हटलं तर महाराजांचा एक घोडेस्वार घोड्यावर बसला, निघाला. घोडा चौटाक उधळत निघाला, गडाच्या बुरुजावर पुढे आला. कुतुबशहा पाहतोय आता हा घोडा हा बुरुजावर खाली येणार का काय. अगदी क्षणार्धात आल्याबरोबर त्या घोडेस्वारानं घोड्याला टाच मारली. घोडा बुरुजाच्या तोंडावर गेला आणि बुरुजाच्या तोंडावर गेल्यावर तिथे त्यांनी दोन पाय वर केले आणि घोडा जागेवर थांबला. चौटाक उधळलेला घोडा हा जागेवर थांबवणं हे खूप मोठं कौशल्य आहे. तरी पण कुतुबशहा म्हणाले मला असं वाटलं की तुझा घोडेस्वार हा वरून उड्डाण खाली घेतो की काय, पण त्याला ते जमलं नाही. एवढ्यात पुन्हा दुसरा घोडेस्वार एक निघाला. कुतुबशहाला वाटलं की पुन्हा ते दिसणार आहे, अजून हा बुरुजावर येईल, पुन्हा थांबेल त्या ठिकाणी. आणि पाहत होता काय तो घोडेस्वार घोड्यासह बुरुजावरून खाली. कुतुबशहाला आश्चर्य वाटलं. परंतु आता महाराजांना आश्चर्य कसं दाखवायचं, आपला कमीपणा कसं दाखवायचा. त्यामुळे महाराज तुमच्या सैन्यामध्ये फक्त घोडे दिसत आहेत, हत्ती दिसत नाहीत, कमी आहेत का हत्ती. महाराज म्हणले की दोन कारण आहेत. माझा प्रत्येक मावळा हत्तीच्या सामर्थ्याचा आहे आणि हत्तीवर जाणारा गणी हा टिपणं खूप सोपं असतं. घोड्यावर मारणं अवघड आहे, कारण घोडा तीव्र गतीनं धावत असतो, चपळ असतो. हत्तीवर तसा टिपणं खूप सोपं आहे म्हणून आम्ही हत्तीवर लढाई कमी करतो. तुमचा प्रत्येक मावळा हत्तीचा सामर्थ्याचा म्हणजे का हत्तीसोबत झुंज देऊ शकतो का. महाराज हो प्रत्येक माझा मावळा हत्तीला झुंज देऊ शकतो. 10 सरदार बाजूला उभे राहिलेले आहेत. कुतुबशहाने विचारलं कोण झुंज देऊ शकतो हत्तीच्या सोबत. महाराज कोणी निवडा. कुतुबशहाने नजर फिरवल्यानंतर 5 फूट 3 इंच उंचीचे यसाची कंग दिसले, सगळ्यात छोटे. ते म्हणजे हे सुद्धा हत्तीशी झुंज देतील का. महाराज म्हणे हो देतील. म्हटल्याबरोबर यसाची कंगला पुढे बोलवलं. यसाजी आला. यसाजीला आनंद झाला की आता परीक्षा आपल्याला याची संधी आलेली आहे. महाराजांना नमस्कार केला. यसाजीनं थमशेर उपस्थित. यसाजीनं वरून उड्डाण घेतलं, खाली हौद्यात उतरला. तिकडून हत्ती दारू पाजून मस्तवाल हाले केलेला एक हत्ती हौद्यात सोडला. यसाजीची आणि त्या हत्तीची झुंज सुरू झाली. यसाजीनं हत्तीला पाडलं. घामानं डवरलेला यसाजी पायऱ्या चढून वर यायला लागला. परंतु जोपर्यंत हत्तीशी यसाजी झुंज देत होता त्यावेळेस महाराज खाली मान घालून काही पुटपुटत होते. यसाजी जवळ आला. घामानं डवरलेला यसाजीनं महाराजांना मुद्रा केला. कुतुबशहा विचारतो की का तुम्हाला तुमच्या शिपायावर विश्वास नव्हता का की तुम्ही मान खाली घालून बसले होते.
आणि काहीतरी म्हणत होते. महाराज म्हणे मी जगदंबेचं नाव घेतो तर जगदंब जगदंब जगदंब. त्याचं कारण असं की आमच्या हौशेसाठी ही हिऱ्यासारखी बोट्यासारखी माणसं ही डावावर लावणं हे एका राजाला शोभत नाही आहे. फक्त तुमच्या इच्छेखातर मी पाठवलेला होता, परंतु यशाचं काही बरं वाईट झालं असतं तर मी स्वतःला माफ करू शकलो नसतो. ही आपल्या एका शिलेदाराबद्दलची भावना आता ती लोप पावत चालली. राजा कसा असावा तर जनतेच्या प्रती त्याची आस्था आत्मीयता आपुलकी असावी. महाराजांची दोन पत्र खूप बोलकी आहेत. महाराज असं म्हणतात की कोणाच्याही भाजीच्या देठाला हात लावू नका आणि कोणाचीही स्वराज्यावरची श्रद्धा ढळेल असं वर्तन करू नका. दुसऱ्या पत्रामध्ये महाराज लिहितात की संध्याकाळी झोपत असताना दिवा मालवून झोपा. तेलाच्या वासाने एखादा उंदीर येईल, दिव्याची वात ओढून घेईल आणि गवताची गंजी पेटेल. मग आमच्या घोड्यांना चंदी राहणार नाही. मग त्यांना जगवण्यासाठी आम्ही कोणाला तरी लूट करू आणि लोकांची स्वराज्यावरची श्रद्धा ढळेल. म्हणून असं वर्तन करू नका. या प्रकारची जनतेबद्दलची आस्था आपुलकी आत्मीयता असणारा हा जाणता राजा आहे. आताची आमची काय स्थिती आहे की आता स्थिती अशी आहे की एकदा का खुर्ची घरात आली ती घरातच फिरली पाहिजे. मी नाव कोणाचंही घेत नाही, तुम्ही तुमचं शोधा कोणाला कोणते संदर्भ लावायचे. आणि उदाहरणं खूप मिळतील, देशभरात खूप उदाहरणं मिळतील. एकदा का खुर्ची घरात आली की ती घरातच फिरली पाहिजे. विश्वास टाकणाऱ्या मतदारांची कायमची जिरली पाहिजे. मित्रांनो, यालाच तर म्हणतात राजकारण. ज्याच्यावर टाकला मी विश्वास त्यांनी तुला आमचं सर घेतात राजकारण. वडील, मुलगा, मुलगी, सून, नातू, परंपरा तीच आहे. या प्रकारची स्थिती नाही. महाराजांचं वैशिष्ट्य हे पण आहे की कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे. असं नाही की राजासाठी कायदा वेगळा आहे, शिपायांसाठी वेगळा आहे, जनतेसाठी आणखी तिसराच आहे. याचा परीक्षा घेण्यासाठी महाराज एके दिवशी गडावर आले. महाराजांच्या दरबारातला कायदा असा होता राज्यातला की संध्याकाळ झाली की दिवस मावळला की गडाचे दरवाजे बंद करा आणि गडाचा दरवाजा नंतर उघडला जाणार नाही. कोणीही आलं तरी उघडला जाणार नाही आहे. परीक्षा घेण्यासाठी महाराज स्वतः आले, गडावर गेले आणि सांगितले की गडकड्याला की दरवाजा उघडा. विचारलं कोण आहे? म्हणजे मी शिवाजी महाराज आहे, शिवाजी आहे. ते म्हणजे महाराज तुम्ही जरी असला तरी उघडला जाणार, कारण तुमचा तर नियम आहे की सूर्यास्तानंतर गडाचा दरवाजा उघडला जाणार नाही आहे. महाराज म्हणतात माझ्या पाठीवर गडीम लागलेला आहे. किल्लेदार म्हणतो चिंता करू नका, दरवाजाच्या त्या ठिकाणी तुम्ही दबा धरून बसा. गडिमाचा काय समाचार घ्यायचा तो समाचार आम्ही घेतो. बुडजावर मी जातो, माझ्या सवंगडीला घेऊन माझ्या तोफा त्या ठिकाणी काम करते, तुमच्या अंगाला धक्का लागणार नाही. अरे बरं, ह्याच्यात वेळ जाईल आणि त्यातून कोणी जर गडीम अंगावर आला तर माझं कसं होईल? महाराज सकाळ झाली की दरवाजा नक्की उघडू. अरे एवढा वेळ नाही, तू लवकर उघड, काहीतरी मार्ग शोध, अन्य काही उपाय असेल तर ते सांग. ते म्हणजे एकच उपाय आहे. काय उपाय आहे? तातडीने रायगडावर जा आणि महाराज मासाहेबांच्या लखोट्यावर शिक्का आणा की यांना दरवाजा उघडून मध्ये घ्या. म्हणजे इथून रायगडावर मी जाऊन वापस दिवस मग थांबा ना, दिवस उघडीवर थांबा. कारण तुमचा नियम आहे की जर याच्या माझ्या आदेशाची उल्लंघन कोणी जर केलं तर गर्दन छाटली जाईल. महाराजांसाठी देखील दरवाजा उघडला गेला नाही. सकाळ झाली, किल्लेदारांनी दरवाजा उघडला. महाराज आतमध्ये गेले. किल्लेदारांना हातातली तलवार महाराजांच्या हातात दिली आणि मान समोर गेली. महाराज आता मुलका छाटा माझ्यासमोर माझं. महाराज म्हणजे तुझ्यासारखी मंडळी माझ्या राज्यात आहे, हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा विषय आहे. आणि म्हणून तर तुमच्यापैकी जी सिनियर मंडळी आहे त्यांनी ती कविता वाचलेली असणार, तुम्हाला वाचायला मिळाली नाही. कारण आम्ही इतके नतदृष्ट आहोत की आम्ही आमच्या त्या पाठ्यपुस्तकातून ती कविता काढून टाकली. पण काही मंडळी जी जुनी आहे त्यांना आठवत असेल, खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंदड्या उडवील राई राई एवढ्या. का काढून टाकली? अरे राजाला देखील तो थांबवू शकतो असा जो रायबा त्या कवितेतून जो अभिव्यक्त झाला, परंतु तो लिहिणारा एका विशिष्ट समाजाचा आहे. हा भाव आहे. आम्ही कविता बंद करून टाकली नाही का, पाठ्यक्रमातून अभ्यासक्रमातून बाजूला काढली. आम्ही किती दिवस या महापुरुषांना जातीच्या बंधनात
ठेवणार आहोत. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की महाराजांना तुम्ही जातीच्या बंधनामध्ये बांधू नका. पन्हाळ्याचा वेढा, सिद्धीजवळचा वेढा पडला आणि पन्हाळ्याच्या वेढ्यातून महाराज बाहेर निघता येत नाही. काय करावं? आपण सर्वजणही अनुभव घेतलाय लॉकडाऊनचा. कोविड काळात आपण सर्वांनी अनुभव घेतला लॉकडाऊनचा. आपण महिना 2 महिने आपल्याला घरातून बाहेर निघायला संधी नव्हती तर आपण बेचैन होतो की कसं करावं. महाराजही 3 महिने राहिले, पन्हाळ्यावर राहिले, दीर्घ कालावधीपर्यंत राहिले. पावसाळा सुरू झाला, किल्ल्यावरती रसद संपत आली. आता करायचं काय आहे? ते एके रात्री 2 सैनिक गडावरून खाली आले. पाहिले की आता काय करायचं? वेडाचा खट्टा वळलेला आहे सिद्धीजवळचा. परंतु त्यांनी एक मार्ग शोधला की या मार्गावरून जाता येईल की थोडासा वेळा ढिला करता येईल. काय करावं? आले, परत महाराजांना सांगितलं योजना अशी अशी आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराजांनी ती योजना तयार केली आणि गडावरून एकाच वेळी 2 पालख्या खाली निघाल्या. एका पालखीमध्ये शिवा न्हावी बसला, प्रति शिवाजी म्हणून, आणि दुसऱ्या पालखीमध्ये स्वतः शिवाजी महाराज बसले. शिवा न्हाव्याची पालखी ही गनिमाच्या कोटात गेली. सिद्धीजवळच्या सैनिकांना वाटलं की शिवाजी महाराज पकडले गेले, आनंदित झाले. शिवाजी पकडा गया, शिवाजी पकडा गया. घेऊन पालखी गेली, नेली पालखी सिद्धीजवळच्या समोर आणि आनंदोत्सव सुरू झाला. त्या आनंदोत्सवाचा लाभ घेत जो दुसरा मार्ग शोधला होता तिथून दुसरी पालखी निसटली. त्याच्यात प्रत्यक्ष शिवाजी महाराज होते, सोबत 200 बांधल सैनिक होते. इकडे थोड्या वेळानंतर एक आला आणि त्यांनी सांगितले की अरे नाही, काहीतरी गडबड झाली, धोका झाला मला. हे शिवाजी महाराज नाहीत, कारण मी पत्र द्यायला गेलो होतो मला कळलं होतं की शिवाजी महाराज मी पाहिलेले आहेत, हे शिवाजी नाही आहे. परंतु त्या जाणाऱ्या शिवा न्हाव्यालाही माहित होतं की ज्यावेळेस कळेल की मी शिवाजी नाही त्यावेळेस मला मृत्यूदंडाशिवाय दुसरी कुठलीही शिक्षा मिळणार नाही. परंतु माझा राजा जर जिवंत ठेवायचा असेल तर माझ्या प्राणांची आहुती मला द्यावी लागेल. कारण यज्ञ जर प्रज्वलित ठेवायचा असेल तर त्याच्यात संविधान टाकावी लागते. राष्ट्रयज्ञ जर प्रज्वलित ठेवायचा असेल तर माझ्या जीवनाची आहुती मला द्यावी लागेल. या भूमिकेतून त्या ठिकाणी शिवा न्हावी गेला. महाराजांची पालखी निघाली आणि महाराज निसटले. ही वार्ता जेव्हा सिद्धीजवळला समजली, आपल्या जावायला सिद्धी मसूदला पाठवलं. 5000 घोडेस्वार घेऊन सिद्धी मसूद निघाला आणि सिद्धी मसूद पाठलाग करतो. ही पालखी पुढे धावते आहे. माझ्या मनात 2 प्रश्न आहेत. क्रमांक 1 प्रश्न हा की सुरुवातीच्या पहिल्या दिवशी जे 2 सैनिक खाली आले आणि त्यांनी हा मार्ग शोधून काढला, त्या 2 सैनिकांची नावं काय? कोळेकर सर सांगतील तर बरं होईल, परंतु अजून तरी इतिहासाला ती नावं माहीत नाहीत. महाराजांची पालखी खांद्यावर घेऊन जे भोई धावतात छाती फुटेपर्यंत, त्या भोयांचे नावही अजूनही इतिहासाला ज्ञात नाहीत. आणि ही पालखी निघाली. घोडखिंडीत पालखीनं प्रवेश केला. घोडखिंडीत पालखीनं प्रवेश केला आणि घोडखिंडीत प्रवेश केल्याबरोबर पाहिलं तर खिंडीच्या दुसऱ्या टोकावर दिन 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 म्हणत 5000 गडी तोंडावर आलेला आहे. 5000 गडी मात्र तोंडावर आले. तर काय करायचं? महाराजांना तर विशाळगडावर पोहोचायचं आहे. गणित तर नजरेच्या टप्प्यात आलेला आहे. काय करावं? एवढ्यात एक बांधव सैनिक समोर येतो आणि महाराजांना विनंती केली, महाराज तुम्ही विशाळगडाकडे जा आणि विशाळगडावर पोहोचून जोपर्यंत 3 तोफांचे आवाज करणार नाही तोपर्यंत एकही गणीन ही खिंड ओलांडू देणार नाही. आपल्या दोन्ही हातांमध्ये 2 नग्न तलवारी धारण करत आपल्या छातीचा कोट करून तो बांधल सैनिक उभा राहिला. आपण सर्वांनी तो चित्रपट पाहिला असेल. बाजी प्रभू देशपांडे आणि बाजी प्रभू देशपांडेच्या खिंडीत उभा राहिलेल्या 100 बांधल सैनिकांच्या सोबत यमराजाला देखील खिंडीच्या द्वारावर थांबावं लागलं. जोपर्यंत तोफांचे आवाज येत नाही तोपर्यंत यमाला देखील प्रतीक्षा करावी लागली. पर्याय नव्हता. आपल्या 100 बांधल सैनिकांच्या सोबत बाजी प्रभू देशपांडेंनी आपल्या छातीचा कोट करून संघर्ष केला. माझ्या मनात विचार उत्पन्न होतो की शिवा न्हावी कोणत्या जातीचा होता? महाराजांची पालखी खांद्यावर घेऊन धावणारे भोई कोण होते आणि कुठल्या जातीचे होते? आपल्या छातीचा कोट करून लढणारा बाजी प्रभू देशपांडे कुठल्या जातीचा होता? दुर्दैवाची बाब आहे, आपल्या समाजामध्ये जातीसाठी माती खाण्याची प्रवृत्ती खूप वाढलेली आहे आणि खूप मोठा धोका यातून आम्हाला होतोय. मी परत वारंवार तेच सांगतोय की आमचं समीकरण खूप सोपं असलं पाहिजे की ज्याला या देशाबद्दल आस्था आहे तो माझा भाऊ आहे आणि या देशाबद्दल ज्याला आस्था आपुलकी प्रेम नाही तो भलेही माझा भाऊ असेल तरी तो माझा कुणीही नाही. एवढं सोपं समीकरण आहे.
आम्ही किती दिवस महापुरुषांना जातीच्या भिंतीमध्ये बंदिस्त करणार आहोत? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा फुले माळ्यांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, लोकमान्य टिळक ब्राह्मणांचे, सावरकर ब्राह्मण. कशाला भीती निर्माण करतो आम्ही? या महापुरुषांनी स्वतःसाठी आपलं जीवन वेचलेलं नाही आहे. हे समस्त भारताचं लेणं आहे, भारताची महापुरुष आहे. त्यांचं स्मरण करणं हे आमचं आराध्य दैवत म्हणून त्यांचं स्मरण करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. दुर्दैवाची बाब आहे की आम्ही विसरलेलो आहोत. आणखीन एक संदर्भ देतो आणि मग मी माझ्या उत्तरार्धाकडे म्हणजे शेवटाकडे येतो. वर्ष 1674 महाराजांच्या राज्याभिषेकाचं वर्ष, त्याच्या 1 वर्ष आधी एप्रिल 1673 आदिलशहाच्या दरबारातून एक वीर निघाला, त्याचं नाव बहलोल खान. आणि हा बहलोल खान स्वराज्यावर चाल करून आला. बहलोल खानाला संपवण्याचं ची जबाबदारी महाराजांनी आपले सरनौबत प्रतापराव गुजरांवर दिली. प्रतापराव गुजरांचं मूळ नाव कुर्तोजी गुजर, परंतु मिर्झा राजा जयसिंगांच्या छावणीमध्ये जाऊन ज्या प्रकारचा पराक्रम केला होता, तरी देखील मिर्झा राजांनी ज्यांना सोडून दिलं कुर्तोजी गुजरांना. का सोडलं होतं तर त्याचं कारण होतं की मिर्झा राजांना हे दाखवायचं होतं की तुमचे असे पाठवले सैनिक माझं काही बिघडू शकत नाहीत. हे दाखवत छत्रपती शिवाजी महाराजांना खाली मान घालायला लागावी असे हा भाव मिर्झा राजांचा होता, म्हणून त्यांनी पाठवलं. म्हणून त्यावेळेसपासून महाराजांनी नाव कुर्तोजी गुजरांचं बदलून प्रतापराव गुजर केलं. ते सरनौबत झाले. पुढे त्या सरनौबतांवर ही जबाबदारी सोपवली. एप्रिलचा महिना एप्रिल 1673. एप्रिल 1673 बहलोल खान स्वराज्यावर चाल करून आला. आणि स्वराज्यावर चाल करून आलेला बहलोल खानाचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी प्रतापराव गुजरांना पाठवलं. उमराणीच्या तळ्याच्या जवळ 2 नदी आहे. त्या 2 नदीला वेढा घातला प्रतापरावांनी आणि बहलोल खानाचं पाणी तोडून टाकलं. नियोजन हे होतं की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, एप्रिल महिना आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सैन्यालाही प्यायला पाणी नाही आणि घोड्यांना आणि हत्तीलाही प्यायला पाणी नाही. काय करायचं? आणि पाण्यानं कासावीस झालेले हे सर्वजण शेवटी बहलोल खान प्रतापराव गुजरांना शरण आले. प्रतापराव गुजरांना शरण आल्याच्या नंतर प्रतापराव गुजरांनी त्याला माफी दिली. प्रतापराव गुजर माफी दिल्याच्या नंतर ही वार्ता महाराजांच्या कानावर गेली. महाराज त्या क्षणाला काही बोलले नाही. कालांतरानं परत गेलेला बहलोल खान आणखीन आघाडी उभी करून प्रचंड सैन्य घेऊन चाल करून आला. आणि मोठं सैन्य घेऊन चाल करून आल्याच्या नंतर प्रतापराव गुजरांनी महाराजांच्याकडे अधिकची कुमक मागितली. अधिकची कुमक मागितल्यानंतर महाराजांनी एक पत्र लिहिलं प्रतापराव गुजरांना. प्रतापराव गुजरांना पत्र लिहिलं की पहिल्यांदा तुम्हाला खानाचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं होतं, तर तुम्ही कुणाचीही परवानगी न घेता खानाला का सोडलं? आणि आता पुन्हा नव्यानं तुम्ही कुमक मागतात, म्हणजे आमचे सरनौबत त्याचं सामर्थ्य संपलं की काय? कोणत्या कुळात आपला जन्म झाला? खानाचा निपात करा, नायनाट करा, तरच आम्हाला तोड दाखवा. आणि दरबारात या महाराजांचा राज्याभिषेक आहे 6 जूनला. महाराजांचं हे पत्र होतं फेब्रुवारी 74 मध्ये. खान दुसऱ्यांदा परत चाल करून आल्यानंतर. आणि ते पत्र हातात पडल्याच्या नंतर डोळ्यात अश्रू उभे राहिले प्रतापराव गुजरांच्या. सैन्य तर मुठभरच आहे आपल्याजवळ. बहलोल खान 12,000 सैन्य आहे समोर. आणि 12,000 सैन्यावर कसा चाल करून जाणार? पण काय करतं? महाराजांनी सांगितलं की आम्हाला दुश्मन करतेस मिळवल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नये, ही महाराजांची आज्ञा आहे. मग काय करणार? डोळ्यातले पाणी सोबतच्या 6 सरदारांनी पाहिलं. विचारलं काय झालं? प्रतापरावांनी आपला संकल्प सांगितला की मी चाललो लढायला. सोबत 6 सरदार निघाले आणि हे 7 सरदार नेसरीच्या खिंडीवर मध्ये चाल करून गेले. वार 24 फेब्रुवारी 1674
माघ वैद्य चतुर्दशी महाशिवरात्रीचा दिवस आणि महाशिवरात्रीच्या दिवशी या 7 सरदारांनी हजारो सैनिकावर उडी घेतली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाला आपण बिल्वपत्र अर्पण करतो. हे सप्तदलाचं बिल्वपत्र शिवरायांच्या चरणी अर्पित केलं. या 7 सरदारांनी महाराष्ट्रात पहिले घोडखिंड पावनखिंड झाली होती. देशामध्ये महाराष्ट्रामध्ये दुसरी खिंड पावन झाली. आणखीन एक खिंड उदयास आली. आणखीन एक खिंड पवित्र झाली. गडहिंग्लज पासून 4.5 कोस अंतरावर असणारी ती नेसरीची खिंड शिवरात्रीच्या दिवशी एक नवीन तीर्थ त्या ठिकाणी जन्माला आलं. या 7 सरदारांनी आपलं समर्पण केलं, अर्पण केलं, आहुती दिली. त्यावर एक सुंदर काव्य मराठीमध्ये कुसुमाग्रजांनी लिहिलंय. इथे मराठीचे प्राध्यापक आहेत, इतिहासाचे प्राध्यापक आहेत. माझं मराठी नाही आणि इतिहासही नाही आहे. हे 2 विद्वानांसमोर बोलायचं खूप अवघड आहे. तसं कुसुमाग्रजांनी लिहिलं, वेळात मराठे वीर दौडले 7. 8 कडव्यांचं गीत आहे. पूर्ण इतिहास आहे 8 कडव्यांमध्ये. पहिलं कडवं आहे, श्रुती धन्य झाल्या श्रवणी आपली वार्ता. आमचे कान धन्य झाले. महाराज म्हणतात, श्रुती धन्य झाल्या श्रवणी आपली वार्ता. रण सोडून सेना सागर आमचे पळता. अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता. भर दिवसा आम्हा दिसू लागली रात. वेळात मराठे वीर दौडले 7. ते कठोर अक्षर एक एक त्यातील. ते कठोर अक्षर एक एक त्यातील. जाळीत चालले कणखर ताठर दिलं. माघारी वळणे नाही मराठी शील. विसरला महाशय काय लाविता जात. वेळात मराठे वीर दौडले 7. वर दिवळी चढली दात दाबीची ओठ. छातीवर तुटली पटबंधाची गाठ. डोळ्यात उठे काहूर ओलवे काठ. वेळात मराठे वीर दौडले 7. जरी काल दाविली प्रभू गणिमाना पाठ. जणू प्रतापराव म्हणतायत, जरी काल दाविली प्रभू गणिमाना पाठ. जरी काल विसरलो जरा मराठी जात. हा असा धावतो आज अरिशिवी रात. तो मान करी हा घेऊन शिर करात. वेळात मराठे वीर दौडले 7. ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले. प्रतापरावचे डोळे ओलसर डोळे त्या सरदारांनी पाहिले. ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले. सरदार 6 सरसावून उठले शेले. रिकी भीत टाकिले पाय झेलले भाले. उसळले मेघधुळीचे 7 निमिषात. वेळात मराठे वीर दौडले 7. आश्चर्य मुग्ध टाकोनी मागुती सेना. सेनेला माहिती नाही काय घडतंय सोबतच्या सवंगड्यांना. आश्चर्य मुग्ध टाकोनी मागुती सेना. अपमान बुजविण्या 7 अर्पुनी माना. छावणीत शिरले थेट भेट गनिमाना. कोसळल्या उल्का जळत 7 दर्यात. वेळात मराठे वीर दौडले 7. खालून आगवर आग आग बाजूनी. समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी. गर्दीत लोपले 7 जीवते मानी. खग 7 जळाले अभिमानी वनव्यात. वेळात मराठे वीर दौडले 7. दगडावर दिसतील अजून तेथल्या टापा. कुसुमाग्रज लिहितात, त्यावेळी नेसरी त्या खिंडीला गेलं तर अंगावर शहारे यावेत. तिथल्या नदीचं पाणी पाहिल्यानंतर कदाचित या पाण्यातून रक्त वाहिलंय का त्या सर्व सरदारांचं असं स्मरण हवं. दगडावर दिसतील अजून तेथल्या टापा. ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा. क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा. अध्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात. वेळात मराठे वीर दौडले 7. मित्रांनो, या राष्ट्रासाठी स्वराज्यासाठी सर्व स्वतः होम करणारी मावळे महाराजांनी उभे केले. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की पंढरपूरचं मंदिर, तुळजाभवानीचं मंदिर बोललं त्यावेळेस स्वजन जसे होते, आज ही स्थिती त्याच प्रकारची आम्हाला होते. आणि हा या देशाला लागलेला कलंक आहे. हा या देशाला लागलेला मिळालेला शाप आहे. खूप उदाहरणं अशी देता येतील इतिहासातली. म्हणजे दाहिरावर आक्रमण झालं,
मोहम्मद बिन कासिमचं, त्या दाहिराचे गुप्त रस्त्याचे द्वार सांगणारा सरदार दाहिराच्या दरबारातलाच होता. पृथ्वीराज चव्हाणांचे डोळे फोडले. पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधामध्ये विरोधकांना साथ देणारा चंदवर्द जयचंद याच मातीतला होता. अकबरासोबत महाराणा प्रताप झुंज देत आहेत. अकबराला साथ देणारा मानसिंग याच मातीतला होता. छत्रपती शिवाजी महाराज खानासोबत झुंजत आहेत. घोरपडे कोकणले पांढरे याच मातीतले आहेत. शंभूराजांच्यावर जेव्हा आक्रमण झालं तर शंभूराजांची वार्ता पोहोचवणारी मंडळी देखील याच देशातली होती. ब्रिटिश या देशावर चाल करून आले, राज्य केलं आणि ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये पुण्यामध्ये चाफेकर बंधूंनी जो पराक्रम केला त्या चाफेकर बंधूंची वार्ता देणारे द्रविड बंधू याच देशातले होते. 1993 ला मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि बॉम्बस्फोट झाला तर त्या बॉम्बस्फोटाची सर्व सामग्री या कार्यकर्त्यांनी त्याचा सर्वे नंतर केला रायगडाच्या समुद्र किनाऱ्यावर. तर त्या समुद्र किनाऱ्यावर सर्वे केल्यानंतर लक्षात असं आलं की 93च्या बॉम्बस्फोटाची सामग्री सगळी ती रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर उतरविल्या गेली आणि ती एका ट्रकमध्ये भरून निघाली. केवळ 10,000 रुपये घेऊन तो ट्रक सोडणारा व्यक्ती याच मातीतला होता. 4 वर्षापूर्वी पुलवामा घडलं. 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये सैन्य जात आहेत आणि त्यांच्या सैन्याच्या त्या तुकडी ज्या बसमध्ये जाते ती बुलेट प्रूफ नाही याची वार्ता देणारी मंडळी जम्मू काश्मीरची देखील याच देशातली होती. म्हणून या देशात राहून या देशाबद्दल जर कोणी बेदिलीची आणि गद्दारीची भाषा करत असेल तर शिवरायांचं चरित्र वाचणाऱ्या मंडळींनी सावध वेळीच व्हावं एवढी एक अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि जात असताना मग फक्त एवढंच मी म्हणेन, या देशाला तोडण्याचं स्वप्न आता कोणी पाहू नये. आम्ही शोषिक आहोत हे खरं आहे, आम्ही सहिष्णू आहोत हेही खरं आहे, परंतु आता समाज जागृत होतोय. ज्या पद्धतीनं अर्जुनाला संदेश देऊन उपदेश देऊन भगवान श्रीकृष्णानं जागृत केलं आणि एक दिव्यदृष्टी त्याला प्राप्त झाली, एका अर्थानं आता सबंध भारत हा हळूहळू त्या चिरनिद्रेतून जागृत होत आहे. आपण सर्वांनीही जागृत व्हावं आणि त्या जागृतीसाठी या शिवरायांच्या चरित्राची पारायण घालावी. खूप उदाहरणं वर्तमान स्थितीतली जोडण्यासाठी देता येतील, वेळेअभावी, कारण मला वेळ तसा 30 मिनिटाचा दिला होता, परंतु 30 मिनिटात संपवायला पाहिजे होतं, पण ते आता 50 मिनिटं झाली. त्यामुळे तुमच्यावर अन्याय होतो याची मला जाणीव आहे. पुन्हा एकदा मी आपल्यावर केलेल्या अन्यायाबद्दल आपली क्षमा मागतो. विद्यापीठानं मला या ठिकाणी आमंत्रित केलं, आपणही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि जात असताना रामदास महाराजांनी जे संदेश जो दिला की शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप, की महाराज कसे होते. तर महाराज या देशामध्ये या मातीमध्ये या भूमंडळाच्या ठाई धर्मरक्षी ऐसा नाही या प्रकारची भाषा ज्यावेळेस महाराजांच्याबद्दल बोलली जाते. या भूमंडळाच्या ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. म्हणजे महाराजांच्यामुळं महाराष्ट्र धर्म राहिला, महाराष्ट्र राहिला आणि महाराष्ट्र राहिला म्हणून तुम्ही आम्ही राहिलो. म्हणजे भूषणच्या शब्दात जर सांगायचं असेल तर काशी जी की कला जाती मथुरावी मस्जिद होती. म्हणजे शिवाजी महाराज समजायचे असतील तर शेवट सांगत असताना एवढंच सांगेल, शिवाजी महाराज समजायचे असतील तर हे वाक्य माझं नाही, श्रीमान योगीची, रणजित देसाईची कादंबरी आहे श्रीमान योगी, त्याची प्रस्तावना एका समाजवादी, मी जाणीवपूर्वक अंडरलाईन करतो, समाजवादी लेखकानं लिहिलेली आहे. ते लेखक आहेत नरहर कुरुंदकर. कुरुंदकर असं म्हणतात, हे माझं वाक्य नाही, हे कुरुंदकरांचं वाक्य आहे. ते कुरुंदकर असं म्हणतात की शिवाजी महाराज जर समजायचे असतील तर औरंगजेब समजावा लागेल. ज्याला औरंगजेब समजला
त्याला शिवाजी महाराज समजतील, ज्याला औरंगजेब समजला नाही त्याला शिवाजी महाराज समजणार नाही. दोनच उदाहरणं आहेत. कशी तर औरंगजेबानं मंदिरं पाडली, मशिदी उभारल्या. महाराजांनी मुळात असलेली कोणतीही मशीद पाडलेली नाही. महाराजांनी मशीद पाडून मंदिर उभारलं, परंतु ती मशीद पाडली जी मुळात मंदिर होतं आणि त्या मंदिराचं रूपांतर मशिदीत झालेलं. पण मुळात मशीद असलेल्या कुठल्याही धर्मस्थळाला महाराजांनी हात लावलेला नाही. क्रमांक 2, औरंगजेबानं हिंदू धर्मातील मंडळींना जबरदस्तीनं असेल, आमिषानं असेल, मुस्लिम धर्मात प्रवेश दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मूळतः मुसलमान असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला मुस्लिम धर्मातून धर्मांतरित केलेलं नाही. महाराजांनी मुसलमानाला हिंदू धर्मात प्रवेश दिला, परंतु त्या मुसलमानाला हिंदू धर्मात प्रवेश दिला की जे मुळात हिंदू होते. जसे की नेताजी पालकर मोहम्मद कुली खान झाले होते आणि त्याला पुन्हा आपल्या धर्मामध्ये त्यांनी घेतलं. बजाजीराव निंबाळकर होते, त्यांना आपल्या पुन्हा धर्मात केवळ धर्मवापसी घेतली नाही, घरवापसी केली नाही, तर त्याला आपल्या घरातली सोयरी सुद्धा केली. हे महाराजांचं मोठेपण आहे. म्हणून नरहर कुरुंदकरांच्या शब्दात मी सांगितलं की शिवाजी महाराज समजायचे असतील तर औरंगजेब समजायला लागेल, आणि ज्याला औरंगजेब समजला त्याला शिवाजी महाराज समजतील. ज्याला औरंगजेब समजला नाही त्याला शिवाजी महाराज समजणार नाही. सत्तेसाठी, पदासाठी समाजामध्ये विद्वेष निर्माण करून, जातीमध्ये वाटणी करून जर शिवाजी महाराजांचा कोणी वापर करत असेल तर ते चुकीचं ठरेल. महाराजांचं नाव कशासाठी घ्यायचं तर महाराजांचं नाव अंतर्मनामध्ये देशभक्तीचा स्फुल्लिंग जागृत करण्यासाठी महाराजांचं पुण्यस्मरण आम्हाला पुन्हा पुन्हा करावं लागेल. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय प्राध्यापक डॉक्टर जोगेंद्रसिंह बिसेन सर. जिजाऊ मातेच्या संस्कारामुळे शिवबांमध्ये क्रांती घडविणाऱ्या विचारांची बीजे रोवली गेली आणि त्यांनी केवळ स्वराज्याचीच नव्हे तर सुराज्याची स्थापना केली आणि ते जाणता राजा झाले असे विचार सरांनी इथे प्रकट केले. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्याप्रमाणे आपले जीवन मातृभूमीला समर्पित केले त्याप्रमाणे आपणही मातृभूमीसाठी निष्ठेने कार्य करीत राहावे असे मत सरांनी व्यक्त केले. सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे भाव, गुण आणि आदर्श अंगीकारावे असे प्रतिपादन देखील सरांनी केले. सर, आपण आलात आणि महाराजांच्या जीवनचरित्राचे विविध प्रसंग आमच्या समोर आपल्या अगदी ज्या पद्धतीने ताकदीने तुम्ही ते प्रत्येक प्रसंग मांडत होता सर, तो जो प्रसंग आहे आमच्या डोळ्यासमोर उभा राहिला अशी जाणीव आम्हाला होत होती. सर, आम्ही विद्यापीठाच्या वतीने आपले मनस्वी आभारी आहोत. यानंतर आता वेळ झालेली आहे अध्यक्षीय मनोगताची. ज्ञानतपस्या, स्वकर्तृत्व आणि परिश्रमाद्वारे ज्यांचे कार्य बहरले आहे असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे आदरणीय प्रकुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामासर सरांना मी अध्यक्ष मनोगतासाठी आमंत्रित करते. मंचावर उपस्थित माननीय प्राचार्य डॉक्टर जोगेंद्रसिंह बिसेन सर, प्रकुलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, तसेच माननीय योगिनी घारे मॅडम, कुलसचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक केदारनाथ कावणे सर, त्यासोबत राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे सर. आज आपण हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्षे पूर्ततेकरिता वर्षभर करत आहोत. शासनाने त्याकरिता आपल्याला काही आदेश दिलेले आहेत आणि शासनाचं पण ह्यावेळेस आपण अभिनंदन केलं पाहिजे की अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण महाराष्ट्रभर हा कार्यक्रम करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा मुजरा करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीविषयी अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवजयंती दिवशी सर्वत्र विविध कार्यक्रम आपण आयोजित करण्याचे ठरवलेले आहे. स्वराज्यासाठी
ज्याने वेचले आपले आयुष्य. पूर्ण स्वराज्य हे एकच होते ज्यांचे लक्ष. स्वराज्याचे स्वप्न केले ज्यांनी साकार. शिवजयंती दिनी त्या छत्रपतींचा जय जयकार. महाराजांचे आचार विचार आपल्या जीवनात आणू व समाजसेवा आणि समाज सुधारणा करू अशी प्रार्थना आज आपण करू. भिसेन सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आज जाणता राजा याविषयी आपल्याला मांडलेले आहे आणि सर बोलत असताना अत्यंत मंत्रमुग्ध होऊन आपण सर्वांनी सरांचं मार्गदर्शन किंवा शिवाजी महाराजांच्या विषयी आपण ऐकलेलं आहोत. तर आज आपण प्रार्थना करू की सरांनी जसं सांगितलं की समाजासाठी आपलं काही देणं आहे, ऋणी आहे होत आपण, त्यानिमित्तानं समाज सुधारण्यासाठी आपण सर्वांनी आज प्रार्थना करू. आज सर नाशिकवरून इथं आले त्याबद्दल विद्यापीठातर्फे त्यांचं नमस्कार सर. थँक्यू. धन्यवाद आदरणीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सर. आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांचं सहकार्य लाभलेलं आहे. त्या सर्वांप्रती आभार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक माननीय डॉक्टर राजेंद्र वडजे सरांना. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक 350 वर्ष पूर्ती निमित्ताने विद्यापीठाच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं विविध उपक्रमाचं आयोजन वर्षभरामध्ये होत आहे. त्याचाच भाग म्हणून आज 17 फेब्रुवारी 2024 रोजी शिवराज्याभिषेक रॅली स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं. त्याचबरोबर शिवराज्याभिषेक चित्ररथ यात्रा सुद्धा या यात्रेचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आणि त्यानंतरनी छत्रपती शिवाजी महाराज जाणते राजे कसे होते या विषयावर एक विशेष व्याख्यानाचं आयोजन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. या विशेष व्याख्यानाच्या निमित्ताने आपणा सर्वांना जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी उपस्थित असलेले यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे प्रकुलगुरू आदरणीय डॉक्टर जोगेंद्रसिंह बिसेन साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि उपस्थित राहून आपल्या सर्वांना जाणता राजा आपल्यासमोर उपस्थित करत असताना राजे प्रजावत्सल कसे होते, राजे समाज सुधारक कसे होते, राजे नीतिवान कसे होते, राजे यशवंत कसे होते, राजे जयवंत कसे होते, राजे कीर्तिवंत कसे होते, राजे प्रज्ञावंत कसे होते, राजे समताधिष्ठित कसे होते, राजे धर्मरक्षक कसे होते, राजे शूरवीर कसे होते, राजे म्हणजे एक संस्कारशील व्यासपीठ कसं होतं या व्यासपीठाचा जिता जागता म्हणजे जिवंत इतिहास आपल्या समोर व्यक्त करत असताना आदरणीय डॉक्टर जोगेंद्रसिंह बिसेन साहेबांनी एक राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या समोर मांडला आणि आपल्या सर्वांना राजांच्या या अंगी असणाऱ्या सगळ्याच गुणांचं अवलोकन करण्यासंदर्भात आव्हान केलं. त्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीने आदरणीय डॉक्टर जोगेंद्रसिंह बिसेन साहेबांचं मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष ज्यांची सकाळपासून या शिवराज्याभिषेक रॅली स्पर्धेच्या निमित्ताने किंवा शिवराज्याभिषेक चित्ररथ यात्रा या दोन्ही उपक्रमाच्या निमित्ताने जवळजवळ नॉर्थकोट प्रशालेपासून ते संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत पायी यात्रा ज्यांची आमच्या या यात्रेच्या सोबत या मुलांच्या सोबत राहिली ते आपल्या विद्यापीठाचे प्रकुलगुरू आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी स्वराज्यासाठी आपले जीवन आणि आपले आयुष्य वेचले असा राजा आपल्या समोर थोडक्या शब्दात मांडला. त्याचबरोबर महाराजांची समाज शिकवण आपण सर्वांनी अंगीकारण्यासंदर्भात जे आव्हान आपल्याला केलं ते म्हणजे आपल्या विद्यापीठाचे प्रकुलगुरू आदरणीय डॉक्टर लक्ष्मीकांत दामा साहेब यांचंही मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या विद्यापीठाच्या कुलसचिव आदरणीय योगिनीजी घारे मॅडम यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमासाठी आहे त्यांचेही आभार मानतो. ज्यांच्या नेतृत्वाखाली वर्षभर या शिवराज्याभिषेक 350 वर्ष पूर्ती निमित्ताने उपक्रम साजरे होत आहेत ते
विद्यार्थी विकास विभागाचे संचालक आमचे मित्र डॉक्टर केदारनाथजी काळवणे यांचे विशेष आभार मानतो। या कार्यक्रमासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे ते माननीय राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत साहेब यांचे विशेष आभार। इतर व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, विद्या परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य आदी सभेचे सर्व सन्माननीय सदस्य यांचे मी विशेष आभार मानतो। त्याचबरोबर विद्यापीठाचे विविध उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिव, विविध विभागाचे संचालक, विविध विभागाचे समन्वयक, विद्यापीठाचे अधिकारी, विद्यापीठाचे सर्व कर्मचारी बंधू भगिनी आपली विशेष उपस्थिती लाभली त्याबद्दल आपले मी विशेष आभार मानतो। गेले 2 दिवस झाला रात्री 11 वाजेपर्यंत हे चित्ररथ रॅली आणि शिवराज्याभिषेक या ज्या रॅली स्पर्धा होत आहेत यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात ते म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना आदी विभाग या विभागाचे डॉक्टर विनायक धुळप सर, त्यांचे सर्व सहकारी, त्यांच्या विभागाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सर्व स्वयंसेवक यांचे विशेष आभार मानतो। त्याचबरोबर रात्री 10:30 वाजता 11 वाजता आदरणीय कुलकर्णी सरांना आम्ही फोन केला की सर आम्हाला सकाळी कसल्या परिस्थितीत 7 वाजता 2 गाड्या पाहिजे, पण सरांनी कसलाही किंतु परंतुचा विचार न करता आम्हाला 2 नाईटच्या ठिकाणी 4 गाड्या उपलब्ध करून द्या आणि मग सकाळी 7 वाजल्यापासून आम्हाला हे चित्ररथ सजावट करण्याचं भाग्य लाभलं किंवा त्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल अभियांत्रिकी विभागाचं, आरोग्य विज्ञान विभागाचं, वाहन विभागाचं, त्याचबरोबर पत्रकारिता विभाग सकाळपासून या सगळ्या कार्यक्रमाचं चित्रीकरण करते त्याही विभागाचं, फोटोग्राफर म्हणून जे काम करतायत ते फोटोग्राफर शिवलिंगजी वड्रे यांचे मी विशेष आभार मानतो। त्याचबरोबर या सभागृहामध्ये आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे प्रभारी संचालक डॉक्टर मलिकजी रोकडे साहेब, त्याचबरोबर समाजशास्त्र विभागाचे संचालक डॉक्टर गौतमजी कांबळे, केमिस्ट्री विभागाच्या डॉक्टर अंजनाजी लावण मॅडम, त्याचबरोबर केमिस्ट्री विभागाचे डॉक्टर अनिलजी घनवट, त्याचबरोबर यासी इतिहास विभागाचे डॉक्टर प्रभाकरजी कोळेकर, डॉक्टर विकासजी कडू, श्री गिरीजी कुलकर्णी, श्री राहुलजी वंजारे, सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आपले मी विशेष आभार मानतो। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांची विशेष उपस्थिती लाभली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे श्री चंद्रजी बंकुर, श्री प्रतीकजी पावळे, संघटन मंत्री श्री दत्ता पुकाळे हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, आपले आभार मानतो। आणि विशेष आभार मानेन की हे जी सर्व मंडळी यात सजून धजून शिवराज्याभिषेक किंवा मावळ्यांच्या वेशभूषामध्ये जे उपस्थित आहेत ते सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतले, त्याचबरोबर त्यांच्या सोबत असणारे सर्व मावळे, आई मासाहेब जिजाऊ, राणी साहेब या सगळ्यांचे खरं तर विशेष आभार मानेन अगदी मनापासून, अगदी हृदयापासून एनएसएस विभागाकडून आणि विद्यार्थी विकास विभागाकडून की आजच्या कार्यक्रमाचं अतिशय नीटनेटकं नियोजन करण्यासंदर्भात ज्या विशेष सूचना आम्हाला दिल्या होत्या आणि अतिशय गांभीर्याने हा कार्यक्रम घेण्यासंदर्भात आम्हाला अवगत ज्यांनी केलं ते आपल्या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू साहेब, कारण त्यांची खूप मनापासून इच्छा होती की हा जो कार्यक्रम तुम्ही आयोजित करताय, मग हे रॅली स्पर्धेचा असेल, चित्ररथाचा असेल किंवा आजच्या विशेष व्याख्यानाचा असेल, कारण ते बोलता बोलता म्हणाले की मला शिवाजी महाराज आदरणीय जोगेंद्र विशेष साहेबांच्या वाणीतून ऐकायचं आहे, पण अनावधानाने काही कारणास्तव त्यांची उपस्थिती लागू शकली नाहीये, त्यांना मंत्रालयाच्या मीटिंगसाठी जाऊ लागलं आणि हा अतिशय देखणा कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला जे बळ, आम्हाला जी ताकद, आम्हाला जी शक्ती त्यांच्यामुळे मिळाली ते आपल्या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू प्रकाशजी महानवर साहेब यांचे आभार मानतो। उपस्थित सर्व आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आदरणीय अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करण्यापूर्वी या कार्यक्रमाचं सूत्र अतिशय सुंदरपणे ज्यांच्या वाणीतून गुंफलं गेलं त्या सूत्रसंचालिका आदरणीय आमच्या तेजस्विनीजी कांबळे मॅडम आपले मी विशेष आभार मानतो आणि अध्यक्ष महोदयाच्या परवानगीने हा कार्यक्रम इथं संपला असा जाहीर करतो। धन्यवाद।